ठीक आहे. नवीन आत्ता कोण जॉईन झाले बघा, मी काय सांगितलं होतं ग्रुपवरील कंबाईन ग्रुप बी आणि सी पकडाचा एकच आहे ते ग्रुप बी किंवा सी. तर ते 5 नोव्हेंबर 23चा आणि 17 डिसेंबर 23चा पेपर प्रश्न क्रमांक 91च्या पुढं इकॉनॉमी लक्षात घ्या. ते जस्ट एक नजरे खालून झाला असं सांगितलं होतं. आणि प्रिलिमचा सिलेबस तुमचा आणि मुख्यचा सिलेबस अर्थशास्त्राचा तो फक्त चाळा म्हटलं होतं. तर आता तुम्हाला एक सुरुवातीला मी जरा तुमच्या सिलेबस बद्दल बोलतो, लक्षात घ्या. तर तुम्ही जर बघितलं त्यामध्ये तर काय आहे, पूर्वला बघा शब्द अर्थव्यवस्था आहे. शब्द वगैरे जपून बघायचे, लक्षात घ्या. शब्द खूप जपून बघायचे. तिथं डॅश टाकलाय आणि खाली भारतीय अर्थव्यवस्था आणखी टाकलाय डॅश. आणि बोल्डमध्ये काय गोष्टी आहेत बघा, 2 गोष्टी आहेत बोल्डमध्ये, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे 2 शब्द आहेत बोल्ड. तुमच्या सिलेबसमध्ये आहे का बघा, तुमचा ना आपला एकच सिलेबस आहे. नाही काय काय वेळेला काय लोक ते कुठल्या तर क्लासचा सिलेबस ते काय तर केलेलं असतं, म्हणजे लक्षात घ्या ते तसं नको आहे. ते 2 बोल्ड आहेत बघा त्यात. आणि मग त्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत काय दिलंय, राष्ट्रीय उत्पन्न शब्द आहे पहिला. दुसरा शब्द आहे, आता तुम्हाला एक सांगतो, भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय उत्पन्न ह्या पण 2 वेगळ्या एंटिटी आहेत. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था अर्थातच मोठा आहे, व्यापक आहे ते. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमधला एक घटक आहे की राष्ट्रीय उत्पन्न. सिलेबस म्हणून भारतीय अर्थव्यवस्था वेगळा पॉइंट आणि राष्ट्रीय उत्पन्न वेगळा पॉइंटच करायचं आहे, लक्षात घ्या सिलेबस बघत असताना. का तर जे काय खाली टॉपिकमध्ये मिळत नाही सगळं मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजे असं. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था शब्द झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आहे, नंतर शेती आहे, नंतर उद्योग आहे बघा. म्हणजे अर्थव्यवस्थेतील 2 महत्वाची क्षेत्रे आहेत, शेती आणि उद्योग. आता तुम्हाला तर मला सांगता येणार नाही, पण माझ्या डोक्यात झळकलंच ते. म्हणजे तुमचे प्रश्न आता ते बघितले आहेत, म्हणजे पूर्वचे पण आणि मुख्यचे पण. तर ते कंबाईनला ते अपेक्षित काय पकडतायत शेतीतनं आणि उद्योगामधनं. शेती आणि उद्योग शब्द हा युपीएससी सिलेबसमध्ये आला तर काय मग त्याचा अर्थ होईल. राज्यसेवाच्या सिलेबसमध्ये शेती आणि उद्योग आला तर उद्योग आहेच तिकडे, तर त्याचा अर्थ काय होईल. आणि आता कंबाईनला अर्थ काय होईल, तर हे कशावर ठरेल, प्रश्न, त्या त्या एक्झामला विचारले गेलेले प्रश्न. त्यामुळे शेती हा खूप मोठा गोष्ट आहे, लक्षात घ्या. ती MS स्वामीनाथन होऊन गेले, अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे शेती आणि उद्योग सुद्धा, उद्योग बघताय तुम्ही अंबानींच्या काय आता कुणाचं लग्न वगैरे काय तुम्ही बघत असाल तर ते उद्योगातनंच ते प्रकार आहे सगळा. ते कोण कोण पंतप्रधानांपर्यंत येतंय बघा तिथं. म्हणजे ती गोष्ट त्या अर्थानं महत्वाची आहे. म्हणजे आता तो मी विषय काढला, मग तो काय प्रश्न तुम्हाला उद्योगाचा येणार आहे का पेपरला, नाही. युपीएससीला येताना उद्योगांवर त्या सिकनेसवर येतं, किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण तो विषय आहे. किंवा उद्योगात स्मॉल स्केल म्हणजे काय, मिडियम स्केल म्हणजे काय, तर ते राज्यसेवा मुख्यला आहे. 6चा कायदा येतो. तसं तुम्हाला अपेक्षित आहे का, तर ते प्रश्न सांगतील, लक्षात घ्या. ते मी पण सांगणार नाही, म्हणजे मी आता ते प्रश्न बघूनच सांगणार. प्रश्नच बोलतोय असं पकडा. मी जर प्रश्नांना सोडून बोललो तर माझं सुद्धा ऐकायचं नाही, लक्षात घ्या. त्यामुळं एखादा अर्थव्यवस्थेतला माणूस, म्हणजे समजा नाव आता मी घेत नाही, समजा जरी तुम्हाला सांगायला आला, समजा आपलं रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर किंवा कोण, त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे लक्षात आलं का, हिथं फक्त ते का उपयोग नाही, त्यांना सिलेबस दिला, प्रश्न दिले आणि मग तिने बघितले आणि मग तुम्हाला सांगितलं तर मग ओके. अदरवाईज त्याला काय अर्थ नाही. त्यामुळं खूपच हे राहा तुम्ही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पिन पॉइंटेड राहा. का तर ते मी आता बघा हे पॉलिटीला बोललो नव्हतो, इतक्या टोकाला जाऊन बोललो नव्हतो. इकॉनॉमीची ती गरज आहे, फरक पडणार. पॉलिटीच्या मार्कात मुलांमध्ये फरक पडणार नाही प्रिलिमला मेन्सला, पण अर्थव्यवस्थेचे प्रश्नाचे त्यामध्ये मार्कांमध्ये फरक नक्की पडणार, नक्की पडणार. तो काय प्रश्नच नाही, कारण प्रश्न बघता. तर त्यामुळे शेती आणि उद्योग आहे बघा. नंतर परकीय व्यापार आहे शब्द. परकीय व्यापार हा काय नेहमीच कंबाईनचा आवडीचा विषय राहिलेला आहे. राज्यसेवेला मात्र तसं नाही. ते परकीय व्यापाराचे सिद्धांत फक्त आहेत. म्हणजे परकीय व्यापारातली आकडेवारी येत नाही राज्यसेवा मुख्य परीक्षेला कधी, पण इकडे येते. तो वस्तुगट कोणता, तो ग्रुप कोणता, मग व्हॉल्यूमच्या बाजूनं
डायरेक्शनच्या बाजूनं असं असं ते तुम्हाला आहे, पण तिकडं नाही आहे. पण तुम्हाला मेन्सचा घटक आपण बघायला गेलो, मग तिथं मी सांगतो तिथं तुम्हाला व्यापाराचे सिद्धांत आहेत, मग प्रिलिमला नाहीत ते, असं आहे. पण शब्द परकीय व्यापारच आहे की, तिथं कुठं शब्द वापरलाय की परकीय व्यापाराचे सिद्धांत म्हणून, म्हणजे प्रिलिमच्या सिलेबसला किंवा मेनच्या सिलेबसला तरी, पण प्रश्न तिथं आहे. पण प्रश्नांच्या नेचरवरून तुम्ही समजून घ्यायचं त्यांना काय पाहिजे ते. तुम्ही हा शब्द म्हणजे ॲज अ होल, म्हणजे स्पर्धा परीक्षेतलं मी सगळंच करणार, अजिबातच शक्य नाही आणि करायचं पण नसतं, ते शक्य होणार नाही ते, म्हणजे लक्षात घ्या. हा, तर ही गोष्ट आहे बघा. नंतर बँकिंग आहे. आता बँकिंग हा काय बरंच विषय आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच गोष्ट आहे, जुन्या एमपीसीसी सिलेबस पासून आहे बँकिंग. ऑप्शनल विषय पण होता तो बँकिंग, पण माझ्या मते ही व्हेग टायटल आहे एकदम, म्हणजे बँकिंग नाही ते, म्हणजे ऍक्च्युली तसं नाही ते वापरायला पाहिजे. पण तुम्ही प्रश्न बघितलं तर त्यांना काय म्हणायचं आहे बघा, प्रिलिम मध्ये प्रश्न म्हणजे लगेच कळेल त्यांना बँकिंग कशाला म्हणायचं आहे. नंतर बघा लोकसंख्या आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे. मी वाचलं पण कसं बघा, ज्या व्यक्तीला जो चांगला अभ्यास आहे ना बऱ्यापैकी त्याला कळलं असेल मी तसं का वाचलं ते. मग मी कसं वाचलं, राष्ट्रीय उत्पन्न, शेती आणि उद्योग एकत्र वाचलं, परकीय व्यापार हे वेगळंच वाचलं, बँकिंग वेगळंच वाचलं, आणि आता मी असं वाचलं की लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी असं वाचलं, तिन्ही एकत्र वाचलं ते. तर ते भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आहेत बालभारतीच्या भाषेत, लक्षात घ्या. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुढची आव्हानं म्हणजे काय, लोकसंख्या, गरिबी, बेकारी, महागाई पण आहे त्यात, म्हणजे लक्षात घ्या इकॉनॉमीच्या पुढची काय गोष्टी आहेत त्या, तर तशा येतात. परत काय दिले, मुद्रा आणि राजकोषीय नीती, म्हणजे मुद्रानीती आणि राजकोषीय नीती. मुद्रानीती म्हणजे मौद्रिक धोरण, आरबीआयच. मग ती बँकिंग आणि मुद्रानीतीत काय फरक आहे, म्हणजे बँकिंगला शब्द वापरला, परत इथं मुद्रानीती वापरला, ते लक्षात घ्या. आणि मग नंतर आहे की राजकोषीय नीती, म्हणजे सरकार जे करतं ते राजकोषीय नीती. आणि पुढे शब्द महत्वाचा वापरलाय बघा, इत्यादी. जर काय दुसरा प्रश्न आमचा आउट ऑफ आला तर तुम्ही काय आक्षेप घ्यायची गरज नाही, इत्यादी लिहिलं होतं, लक्षात आलं का. त्यामुळे आपल्याला काय बोलायला संधी नाही देते, इत्यादी म्हणजे सगळंच येतं. आता त्यांनी काय केलं, शासकीय अर्थव्यवस्था वेगळं केलं, म्हणजे लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो, पब्लिक फायनान्स पण म्हणतो, म्हणजे लक्षात घ्या सार्वजनिक वित्त, तेच आहे ती शासकीय अर्थव्यवस्था. मग त्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख केलाय बघा, अर्थसंकल्प म्हणजे बजेट, लक्षात घ्या. नंतर लेखापरीक्षण इत्यादी असं केलं, लेखा आणि लेखापरीक्षण असं आणलेलं आहे. हे पूर्वी नव्हतं पूर्व परीक्षेला, म्हणजे लक्षात घ्या, हे लेखापरीक्षण आणलेलं आहे. तर ते काय आपण बघू शकतो. आता बघा मेनचा सिलेबस, आता बघा, तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर मी तुम्हाला माहित आहे माझा 2008-9 सालापासून ह्यातला अनुभव आहे, तरी सुद्धा मी हे पेजवर मी लिहिले दोन्ही सिलेबस, लक्षात घ्या. ती गंमत असेल तर तुम्हाला मी नंतर पाठवून, मी काय केलं, रेषा मारल्या, इकडे तिकडे केलं, बघितलं, त्याला ग्रीन पेननं लिहिलं, ब्लॅक पेननं लिहिलं, काय असंच बोलता येत नाही ते, लक्षात घ्या. असा आहे ते प्रकार, बारकावा त्यामध्ये कसा पाहिजे, काय पाहिजे, फ्रेश एकदा बघितलं ते काय, म्हणजे तर तुम्हाला मग ताणेबाणे कळतील, पूर्वचं काय केलंय आणि मेनचं काय केलंय, कसं ते करून मिक्स केलेलं आहे ते, पण नेमकं काय केलंय तुम्हाला कळेल. आता मेन्सला जर तुम्ही आला तर शेवटी सगळ्यात 8 नंबरचा घटक आहे बघा, त्यामध्ये तिथं पण 2 मुद्दे होते पूर्वच्या ह्याच्यामध्ये. एक होता की भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा होता शासकीय अर्थव्यवस्था. आणि इथं काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था तसाच ठेवलाय बघा, पण तो सेकंडला घेतलाय. आणि तिथं जे शासकीय अर्थव्यवस्था म्हटलं होतं तिथं काय शब्द वापरलाय, इथं समग्र लक्ष्य अर्थशास्त्र वापरलंय. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आधी दिले आणि नंतर भारतीय अर्थव्यवस्था दिले, तर हे क्रमवारी बरोबर आहे का. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र तुम्हाला एक अर्थव्यवस्थेचा विभाग सांगायचा आहे, मग त्या विभागात मग एक सॅम्पल म्हणून भारताची अर्थव्यवस्था बघायची, म्हणजे हे बरोबर केलंय त्यांनी. पण तिथं काय केलं होतं, शासकीय अर्थव्यवस्था पण केला होता. पण आता गंमत इथं बघा की तुम्हाला सांगतो आता कशी गंमत आहे. पहिल्यांदा आधी भारतीय अर्थव्यवस्थाच बघा, का तर आपल्याला ओळखती झालेली आहे आता पूर्वच्या सिलेबसच्या निमित्तानं. पूर्वच्या सिलेबसमध्ये तो शब्द होता, तर भारतीय अर्थव्यवस्था म्हणल्यानंतर त्यांनी काय केलंय 2.1 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा शब्द वापरलाय बघा जाणीवपूर्वक, भारतीय अर्थव्यवस्था म्हणून. परत काय केलंय, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आला का शब्द, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, पण ती कोणती तर नावच दिलेलं नाही. ते नाव तुम्हाला पूर्व परीक्षेत दिलेत, पण तिथं भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने हा शब्द वापरलेला नाही. तिथं दारिद्र्य, बेरोजगारी आणि लोकसंख्या
लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी हे 3 वापरले होते. मग हे जसेच तसे येतात इथं. दारिद्र्य, बेरोजगारी, समजा दारिद्र्य, बेरोजगारी आणि लोकसंख्या ते तसेच येतात. भारतीय लोकसंख्येची आव्हानं प्लसमध्ये महागाई सुद्धा, किंवा प्लसमध्ये मग काय येणार, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने म्हटल्यानंतर स्टेट बोर्डमध्ये काय सांगितलंय, अजून काय 2 घटक सांगितलेत का, तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. का तर ह्यांनी वेग सोडलेला आहे पूर्ण. पण एखाद्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकातून नाही, ते स्टेट बोर्ड पर्यंत तुम्ही कन्फाईन राहू शकता की भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने म्हणजे काय काय ते देतात. लक्षात घ्या. मग जास्त जास्त आपण महागाईपर्यंत जाऊ शकतो. इव्हन दहशतवाद सुद्धा आहे, काही वेळा उल्लेख येतो. मग तिथं मग दहशतवाद आलं तर मग काय, काळा पैसा, त्या काळ्या पैशाला समांतर पैशावर ते चालतं, मग तिथंपर्यंतच ते जात. एखादी योजना, काळ्या पैशाचं जे काय धोरण आहे सरकार त्या संदर्भात, अदरवाईज काय जास्त खोल नाही ते. मग नसेल तर मग हे 3 घटक जे पूर्वज आहेत ते भक्कम आहेत बघा, ते करायला पाहिजे नीटच. नंतर काय, आर्थिक सुधारणा, जो पूर्वला घटक नव्हता, राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे, हिता आहे बघा. आर्थिक सुधारणा मोठा घटक आहे, महत्वाचा आहे, आणि ह्यातनं मार्क अजिबात जाता कामा नये असा घटक आहे तो, आर्थिक सुधारणा. नंतर आहे भारतीय शेती, तिकडं होतं बघा शेती उद्योग, 2 क्षेत्र होती. मग इथं भारतीय शेती, तिथं फक्त शेती होतं, इथं भारतीय शेती, पण ते एकच आहे. व ग्रामीण विकास, त्याला ग्रामीण विकास जोडलाय. आता ग्रामीण विकास म्हणजे काय, इथल्या भाषेत ग्रामीण विकास आहे, इकॉनॉमीच्या भाषेत. म्हणजे लक्षात घ्या, कुरुक्षेत्र नावाचं मासिक सुद्धा आहे केंद्र सरकारचं, पब्लिकेशन डिव्हिजनचं, त्यात ग्रामीण विकासाबद्दल येतं. ग्रामीण विकास किंवा रुरल डेव्हलपमेंट हा डायरेक्ट HRDचा पॉइंट आहे सेक्शन 1 मधला राज्यसभेचा. मग ते HRDतलं इथं येईल का, योजना फक्त त्यातल्या महत्वाच्या आहेत, योजना कॉमनच आहेत त्यातली. म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या. ग्रामीण विकास ते दिले, आणि ग्रामीण विकास वित्तच्या अनुषंगाने म्हणजे मग नाबार्ड असेल, RRBs असतील, म्हणजे ग्रामीण विकासाचं कसं इकॉनॉमिक्स आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4 त्यातला थोडा भाग आहे, जास्त नाही. म्हणजे हे ग्रामीण विकासचा अर्थ होतो. सहकार जसा तसा राज्यसेवेचा टॉपिक आहे, सहकार. लक्षात घ्या, सोपं आहे ते. जुनी प्रिन्सिपल्स, नवी प्रिन्सिपल्स तिथपर्यंतच आहे, सोपं आहे ते. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, मगाशी तिथं आपण मुद्रा नीती आणि राजकोषीय नीती असं बघितलं होतं, तेच ते मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. वित्तीय क्षेत्र म्हणजेच ते, म्हणजे त्यांना तेच म्हणायचं आहे. फायनान्शियल सेक्टरचा शब्द खरा वेगळा होतो पूर्ण, पण इंग्लिशमध्ये सिलेबस दिलेला नाही. पण ह्यांना तिथं तेच बोलायचं आहे की राजकोषीय धोरण आणि हे धोरण का प्रश्न सांगतात, तेच आहे उत्तर. उद्योग व सेवा क्षेत्र, आता बघा पूर्वला त्यांनी फक्त शेतकरी उद्योग घेतला आणि इथं मात्र सेवा पण घेतलाय, खास उल्लेख केलाय सेवाच. नंतर पायाभूत सुविधा विकास, तसा काय घटक पूर्व नव्हता, इथं आहे तो. जुन्या STI मुख्यच्या सिलेबस पासून आहे, ज्यावेळेस पहिल्यांदा STI मुख्य सिलेबस अलग झाला तेव्हापासून हा घटक आहे, उद्योग आणि पायाभूत विकास. हे 2 महत्वाचा घटक असतो. मेन्सच्या प्रश्न विचारायला मेन्ससाठी महत्वाचा घटक आहे तो, मेन्स एक्झामसाठी. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल असा जो घटक आहे राज्यसेवा मुख्य GS4, आणि तोच आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार. आता आंतरराष्ट्रीय व्यापार हित शब्द वापरला, पूर्वला परकीय व्यापार वापरला, पण तोच आंतरराष्ट्रीय तो एकच आहे. आणि भांडवल हा शब्द आलाय बघा, परकीय भांडवल हा शब्द राज्यसेवा मुख्य परीक्षेत 2दा वापरलाय सिलेबसमध्ये, इथं एकदा आहे. एकाच सिलेबसमध्ये तिथं 2दा शब्द आहे, त्यावर प्रश्न येतात. मी ज्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा उल्लेख केला त्या ठिकाणी कंबाईन आणि मुख्य परीक्षा राज्यसेवा ह्यांचे जर तुम्ही POIQ फक्त त्या घटकासाठी बघितले तर मोर दॅन सफिशियंट आहे म्हणून उल्लेख करतो. मला काय तुम्ही राज्यसेवा मुख्य देणार म्हणून उल्लेख करत नव्हतो, का तर ते एक्सप्लोर करून झालंय मटेरियल, त्यामुळे प्रश्न त्याबाहेर जात नाहीत. हे तुमच्या फायद्यासाठी असतं. म्हणजे जर ह्याच्या एकदमच न्यू घटक, आता सेवा क्षेत्रावर असा प्रश्न नाही आलेला, ग्रुप B ला 5 नोव्हेंबर 17 डिसेंबरला सॅम्पल म्हणून आत्ताचे हे पेपर बघतोय, मागं आपण परत तसं जायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतो ते कसं बघायचं. नंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिथं इकॉनॉमीचा शेवटचा घटक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4, महाराष्ट्राची इकॉनॉमी म्हणून. पूर्वी 2.9 ला होता, आता 2.13 ला आहे. तर तेच आहे घटक. मग ते काय नाही विचारतात, म्हणजे तिथले प्रश्न जर मी तुम्हाला सांगितले, इथं प्रश्न आलेला नाही म्हणून सांगतोय तुम्हाला, इथं अजून प्रश्न आलेला नाही मेन्सला, तर तिथं प्रश्न काय आले हेच महत्वाचे ना मग आपल्यासाठी. तर ते कुठून जास्त टॅक्स इन्कम आपल्याला मिळतो महाराष्ट्रात, म्हणजे कोणत्या टॅक्समधनं मिळतो, GSTचा वाटा महाराष्ट्राचा केंद्राकडे जाताना किती आहे, क्रमवारी लावतात त्या टॅक्सेसची. परत एकदा प्रश्न असा पण आहे की ह्या 3 क्षेत्रांचं महाराष्ट्रातल्या GDPचं योगदान काय आहे, इथपर्यंतच, ह्याच्या पलीकडे ते जात नाहीत, गेलेले नाहीत.
जास्तीत जास्त तुमच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातनं फक्त ते डिस्ट्रीब्युशन टॅक्स कसं आहे त्यावर येतात क्रम लावायला जास्त करून. आता बघा मी सकाळी एक व्हिडिओ दुसरा पण एक केलेला आहे बघा, कंबाईनच्या मुलांनी. मी आता ते रिपीट नाही मुद्दाम त्यासाठी करणार, 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा, नंतर बघा तुम्ही, आज संध्याकाळी येईल मला वाटते. तर ते मी जरा आता अंमलबजावणी ग्रुप चालवला ना, आणि तुमच्या लोकांचं पण निरीक्षण मी करतो, आणि रोज बऱ्यापैकी मेसेज हँडल किंवा ते बघत असतो मी कोण काय पाठवतोय. टेस्ट एखादी नाही दिली तर कोण मला आठवण करते किंवा कोण सोडून नंतर परत पाठवतं किंवा काय मी बघितलं, आणि त्यातनं काय माझ्या डोक्यात निष्कर्ष आलेत बघा. काय म्हणजे इथं मात्र आपल्यामध्ये संख्या किती 51-54 किती आहे बघा त्या ग्रुपमध्ये. तर त्याच्यामध्ये 54 म्हणजे समजा, तर त्यातले एक 8-10 सोडली ना, म्हणजे 8-10 जास्त 10च्या वर 11 भरणार नाही ते, पण त्यांना ते गोष्टी कळत नाहीत. मग ह्यातले 10 सोडली तर बाकी सगळ्यांना ते लागू आहेत ते पॉईंट 10 मी जे काय बोलत होतो त्यातला एक पॉईंट होता, पहिलाच पॉईंट होता सिलेबस. त्यातला सिलेबस मग सगळी सिलेबसच म्हणतात बघा काय आहे प्रकार, म्हणजे सिलेबसून क्वेश्चन पेपर पाहिजेत, सिलेबसून क्वेश्चन पेपर पाहिजेत. मग सिलेबस आणि क्वेश्चन पेपर पहिला दुसरा पॉईंट आहे. तर राज्यसेवा मुलांना जेवढ्या प्रमाणात त्यांचा सिलेबस माहीत असतो तेवढ्या प्रमाणात कंबाईनच्या मुलांना अजिबातच माहीत नसतो सिलेबस. त्यांना फक्त इकॉनॉमी म्हणजे काय कोळंबे चला दिसले काहीतरी आहे वाचायचं इकॉनॉमी म्हणून तेवढंच करायचं झालं. मग ते आत्ता मी तरी तुम्हाला तसा तो वर्क सिलेबस मी सांगितलाय. ऍक्च्युली मला ते मी सांगतो ना, अजून तो मला सांगायचंच आहे, मी सांगतोच ते. तर त्यातला मोठा सिलेबस हा अर्थात मुख्यच आहे, आणि मुख्यमध्ये बऱ्यापैकी पॉइंट प्रीचे गुंतलेले आहेत, म्हणजे लक्षात घ्या. ते किती गुंतलेत एक. परत रिसेंट टाइम्समध्ये म्हणजे आपण रिसेंट टाइम्सला 2 पेपर घेऊ ते 5 नोव्हेंबर आणि 17 डिसेंबर. तर त्या टाइम्समध्ये ह्या सिलेबस पॉइंटवर काय प्रश्न आले हे सगळं बघितल्यानंतरच अभ्यासाला चालू करायला पाहिजे. ऍक्च्युअली काय पर्यंत आहे, कुठपर्यंत आज जायचं आहे, आपलं घेतलं उद्योग म्हणून लागलाय वाचायला, किंवा कोणतरी शिकवतोय माणूस उद्योग म्हणून चाललं मग ते चला झाला उद्योग. तसं ते प्रकार नाही. पहिली प्राथमिक स्टेप त्यातली ही आहे की त्या सिलेबसची सांगड तुम्हाला आलेल्या प्रश्नांशी घालता यायला पाहिजे, आणि मग त्या पॉईंटमध्ये आपण किती डेप्थपर्यंत जायला पाहिजे. परत त्याला संदर्भ तुम्ही जो वापरता, मला आज कोणतरी सांगितलं की कुठले कुठले वापरू, प्रसादने सांगितलेलं आहे की काय, तर ते मी सांगण्यापेक्षा ते पुस्तकच सांगेल. आता आपलं प्रश्नच सांगेल कुठले पुस्तक वापरा आणि कसं वापरा. तर पुस्तकाला तकलाद होण्याची वेळ आली का काय असं झालेलं आहे. काय प्रश्न बघतात प्रिलिमचे विशेषतः, मेनचे जरा येतात पण प्रीला पण. आणि मी तर तुम्हाला सांगतो राज्यसेवेपेक्षा एकदमच ते टफ आहेत, म्हणजे कंबाईन प्रीला आणि मुख्यला प्रश्न इकॉनॉमीचे. राज्यसेवेला नाही तेवढं कठीण, म्हणजे लक्षात घ्या. पूर्वचं नाहीच, 2 दिवसातच ते होऊ शकतं नीट, पण इथं नाही तसं. आता बघा एक जस्ट तुम्हाला सांगतो, मुख्यचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर काय बघू शकता बघा की भारतीय अर्थव्यवस्था जो शब्द आहे तो पूर्वला पण आहे मुख्यला पण आहे. परत भारतीय अर्थव्यवस्था आव्हाने हा शब्द 2 नंबरचा जो तिकडा आहे त्याच्याऐवजी पूर्वला लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी आहे. आर्थिक सुधारणा एक्सक्लुझिव्ह मेन्सला आहे. भारतीय शेती जे आहे प्रश्न, तो प्रश्न फक्त इकडे शेती म्हणून आहे पूर्वला. परत ग्रामीण विकास एक्सक्लुझिव्ह मेन्सला आहे, सहकार एक्सक्लुझिव्ह मेन्सला आहे. मौद्रिक क्षेत्र आणि वित्तीय क्षेत्र असे 2 शब्द वापरलेत. पूर्वला ते शब्द मुद्रा आणि राजकोषीय नीतीमध्ये कन्वर्ट केलेत. सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था, सार्वजनिक वित्त असा शब्द राज्यसेवा आपलं तुमच्या कंबाईन मेन्सला आहे, सार्वजनिक वित्त. तर आता सार्वजनिक वित्त हा शब्द आहे ना, तुम्हालाच गंमत सांगतो. आता सार्वजनिक वित्त हा शब्द तुमच्या सिलेबसला 2दा रिपीट झालाय मेन्सलाच. एक झालाय आपल्या ह्याच्यामध्ये आणि म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, आणि समग्र लक्ष अर्थशास्त्रात पण सार्वजनिक वित्त आहे, तुम्ही तपासलं तर बघा. नंतर सेवा क्षेत्र, उद्योग व सेवा क्षेत्र असं आहे बघा, किंवा वित्तीय संस्था. वित्तीय संस्था आता वित्तीय मी प्रश्नात गेल्यावर मी सांगतो ते काय प्रकार आहे. त्यांना वित्तीय संस्था कोणत्या अनुषंगाने म्हणायचं ते बघा. आता वित्तीय संस्था म्हणजे आहे ना, जसं राज्यसेवेच्या भाषेत जर बोलायला गेला तर IDB आहे, म्हणजे लक्षात घ्या, किंवा ह्या वित्तीय संस्था जे सर्व बँका आहे किंवा शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या संस्था आहेत, उद्योगांना कर्ज देणाऱ्या संस्था आहेत, त्या वित्तीय संस्था आहेत ना.
पण जरा आयोगाला तसं बहुतेक म्हणायचं नाहीये असं मला वाटतंय. का तर त्यांनी 2दा फायनान्स कमिशनवर प्रश्न विचारलाय त्या जागेला. म्हणजे त्यांना कॉन्स्टिट्यूशन मधले आता फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोगाला वित्तीय संस्था कसं म्हणायचं तसं इकॉनॉमी भाषेत त्याला म्हणता येत नाही तसं ऍक्च्युअली. का तर एकदा अनुदानावर प्रश्न विचारलाय आर्टिकल 275 वर आणि एकदा डायरेक्ट अध्यक्षच विचारले डायरेक्ट कोणकोणत्या वित्त आयोगाचे काय आहेत असं. मग ते कोशात बसवायचा प्रश्न तो. मग ते सरळ म्हणू शकत नाही आपण भारतीय अर्थव्यवस्था. त्यांना कोर इकॉनॉमीलाच भारतीय अर्थव्यवस्था म्हणलं. फायनान्स कमिशन म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था नव्हे म्हणजे लक्षात घ्या असं आहे ते. त्यामुळं ते गल्लत आहे त्यांचे. असू दे काय असेल तर मी सांगतो तुम्हाला उद्योग आणि सेवा क्षेत्र हे सेक्टर्स दिलेत. म्हणजे थोडक्यात मेन्सला असं एकत्र दिलं नाही शेती उद्योग आणि सेवा क्षेत्र. अगोदर दिलं भारतीय शेती नंतर खाली कुठं दिलं उद्योग आणि सेवा क्षेत्र आणि पूर्वला मात्र शेती आणि उद्योग सलग दिले असं एक दिसलं. पायाभूत सुविधा विकास जुना टॉपिक आहे एकदम तर तो रिपीट नाही ते एक्सक्लुझिव्ह आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा जो प्रश्न आहे त्याला परकीय व्यापार त्यांनी म्हटलेला आहे पूर्वला. फक्त इथं भांडवल हा शब्द ऍड केलाय आणि तो खूप महत्वाचा शब्द आहे. परकीय भांडवल हा शब्द राज्यसभा मुख्य परीक्षेत 2दा आहे. परत महाराष्ट्र अर्थव्यवस्था हा वेगळा टॉपिक केलेला आहे ऍड. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हा शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे पण प्रश्न अजून त्याच्यावर आलेला नाही. वृद्धी आणि विकास त्यामधला वृद्धी आणि विकास म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट तो मी टॉपिक काल जो तुम्हाला करायला सांगितला होता तो. सार्वजनिक वित्त तो सुद्धा 2दा आलेला शब्द तुम्हाला सांगितला. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल हाच शब्द पुन्हा समग्र लक्ष्यमध्ये टाकलाय. त्यांचं लक्ष सिलेबस छापताना होतं का नव्हतं का ते त्याच्या बाहेर आहे म्हणजे कॅज्युअल आहेत ते. तुम्हाला सरळ सांगून देतो एकदम कॅज्युअल लोक आहेत ते. म्हणून धक्कादायक एखाद्या प्रश्नपत्रिकेत ह्याच 2 टॉपिकवर 2-3 प्रश्न दिसतील. ते एखादा प्रश्न काढणाऱ्यांना जर नीट बघितलं नसेल तर तो तिथे एकदा काढणार इथं एकदा काढणार प्रश्न. पण ते टॉपिक दोन्ही महत्वाचे आहेत लक्षात घ्या. तर काय बघा रिपीट काय काय कुठून काय रिपीट झाले बारकावा तुम्ही बघितला. आता तुम्हाला सांगतो आता पेपर ते तुम्ही जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. तर समजा जर आपण अगोदर कोणता बघायला पाहिजे जाऊ दे पहिल्यांदा अगोदर 5 नोव्हेंबरचाच बघू ना छोटा वाला. छोटा म्हणजे अगोदर झालेला छोटा वगैरे असलं काय नसतंय ते अगोदर झालेला पेपर 5 नोव्हेंबरचा हा पेपर आहे बरोबर ब्लॅकने बघायचं बरोबर. तर तो काय आहे बघा पहिला IMF वर प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधात खालीपैकी कोणती विधाने. IMF वर प्रश्न आहे. मग तुम्हाला तो लोकेट करता यायला पाहिजे मेन्सच्या सिलेबसमध्ये. मेन्सच्या सिलेबसमध्ये तो लोकेट करता यायला पाहिजे. तर तो आंतरराष्ट्रीय भांडवल आणि ते बघणं त्या दृष्टीनं ते येईल. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था वगैरे असं काही इथे शब्द नाहीये त्यामुळं तो भांडवल आहे ना परकीय भांडवल किंवा आंतरराष्ट्रीय शब्द आणि परकीय भांडवल तिथं ते जाईल बघा प्रश्न. म्हणजे कसा बघा ते काढावा लागतोय प्रश्न तो. त्यामुळं IMF वर जर प्रश्न येतो तर वर्ल्ड बँकवर कधी ना कधी प्रश्न येऊ शकतो. IMF आणि वर्ल्ड बँक हे करून ठेवण्याचे घटक आहेत ह्याचा अर्थ. का तर राज्यसेवा पूर्वला पण ते आहेत म्हणजे आहे ते प्रश्न जरी दिसला नाही तरी रिपीटच IMFचा होईल प्रश्न पण नाही झाला तर मग वर्ल्ड बँकेवर येऊ शकतो प्रश्न असा आहे ते. हा 91चा प्रश्न आहे बघा. नंतर 92चा प्रश्न कुठं बसतो लीड्स सर्वेक्षणानुसार जे स्टेट्स आहेत अचिव्हर्स फास्ट मूव्हर्स अँड अस्पायर्स कोण आहेत. तर तो जो प्रश्न आहे तर तुम्ही जर त्यातनं शोध घेतला ना तर तुम्हाला कळेल. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय मागं पण एकदा सांगितलं होतं कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री जी आहे भारत सरकारची ते रिलीज करतात हे. आता मिनिस्ट्री कोणते कॉमर्स आणि इंडस्ट्रीज. मग आता इथं कॉमर्स शब्दापेक्षा इंडस्ट्रीज शब्द आहे ना उद्योग त्यामुळे उद्योग आणि सेवा किंवा उद्योग मध्ये तो 92 बसतो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. तर त्या अर्थानं तो प्रश्न येतो लॉजिस्टिकच्या अर्थानं ते क्रमवारी तुम्हाला लावायचे. पण बघा प्रश्न बघा मला काय सांगायचंय तुम्हाला. उद्योग हा शब्द राज्यसेवा मुख्य परीक्षेला असेल तर प्रश्न मगाशी मी बोलता बोललो काय येतात पण हिथं काय आहे प्रश्न बघा. हा फरक आहे तो कंबाईन आणि राज्यसेवा. मग त्याने असं का करतात मग अजून मला कळलेलं नाहीये. त्यामुळं करंटच्या बाबतीत ज्या वेळेला तुमच्या डोक्यात असं आलं उद्योगाच्या अनुषंगानं काही चालू आहे का
इयरबुकमध्ये तुम्हाला काय मिळतंय का, याच्यात काय मिळतंय का, असली क्रमवारी वगैरे काय लावली गेलेली आहे का, तर तिकडं तुमची नजर पाहिजे. हे आणि हे पुरवलं सुद्धा दिसलेलं आहे. इथं आता मला लगेच त्याचं संधान लावता येणार नाही, पण माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड कुठंतरी हे आहे की तुम्हाला करंट ज्या घडामोडी तिथल्या घडतात, मग कोण तर तुम्हाला दावा करेल की मी त्याला लेक्चर घेतो करंट इकॉनॉमी, तसं घेता येत नाही. लक्षात घ्या, ती UPSCला वगैरे तसे लेक्चर्स होतात, हे इथं तसं चालत नाही. तुम्हाला कळायला पाहिजे कुठंपर्यंत ते आज जाऊ शकतात. ऑथराईज जर एखादं असे रिलीज असेल उद्योग मंत्रालयाकडनं आहे, नीती आयोगाकडनं आले, तर तिथं आपल्याला लक्ष पाहिजे. म्हणजे हे लक्षात घ्या. नंतर 93 प्रश्न बघा, लघु उद्योगच ते उद्योगच पकडले 92-93, आणि 93 नंबरच्या प्रश्नानं पण कळतं की 92चा उद्योगाचा प्रश्न असू शकतो, असं पण आहे. एकदा डोक्यात त्या माणसाने घेतल्यानंतर, आणि हा प्रश्न अपेक्षित आहे बघा. जर उद्योगावर विचारायचं तर लघु उद्योगांची पिछाट का होते, उद्योगांचा सिकनेस काय प्रॉब्लेम आहे, डिसइन्व्हेस्टमेंट काय प्रकार आहे, ह्या प्रकारे तर तो लघु उद्योगांचं महत्त्व सांगणाराच तो प्रश्न आलेला आहे. म्हणजे अपेक्षित प्रश्न आहे. उद्योग घटकात हा असा टॉपिक करायलाच पाहिजे, त्यामुळे तो बरोबर आहे. तो उद्योगावर आलेला आहे बघा, म्हणजे सिलेबसला धरून आहे ते 93 नंबरचा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे बघा, 275 अंतर्गत दिली जाणारे अनुदाने त्यांचे कोण ठरवतं, ते ऍक्च्युली फायनान्स कमिशन. 275 त्या अनुदानांचं वाटा कोण ठरवतं. मग हा प्रश्न तिथंच मग त्यांना म्हणायचा आहे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, तिथंच येतोय तो. मी तर त्याला वित्तीय संस्था म्हणून त्यांना बहुतेक म्हणायचं आहे असंच मला कळलं. अदरवाईज तुम्हाला फक्त सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स असं म्हणायला पाहिजे. पण पब्लिक फायनान्स म्हटलं की तिथं सरकारचा रोल यायला पाहिजे, इथं फायनान्स कमिशनचा रोल आहे. मग कुणीतरी म्हणेल की फायनान्स कमिशन सरकार म्हणून, तसं नाही. ते फायनान्स कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्वायत्त बॉडी आहे, अर्धन्यायिक बॉडी आहे, आणि ते शेअर डिस्ट्रीब्यूट म्हणजे सांगते कसा शेअर्स केंद्राचा आणि राज्यांचा असेल, संसाधन वाढवायला सल्ले देते. तर त्या अर्थानं म्हणजे त्या अर्थानं तो प्रश्न आहे. त्यामुळे तो आला तर भारतीय अर्थव्यवस्थेत येईल, लक्षात घ्या. अदरवाईज ती वित्तीय संस्था म्हणून जाईल तो प्रश्न. आता कोणीतरी म्हणेल ही पहिल्या पंचवर्षी, दुसऱ्या पंचवर्षी, तिसऱ्या पंचवर्षी योजनांवर प्रश्न नव्हे, पण तुम्ही जर टायटल मेनच्या तुमच्या सिलेबसचं बघितलं तर त्यामध्ये नियोजन हा शब्द आहे. नियोजन तुमच्या सिलेबसचं टायटल जर बघितलं ना मेनच्या, तिथं नियोजन एक शब्द आहे, पण खाली कुठून नियोजन शब्द नाही. नियोजन म्हटलं की प्लॅनिंग आलंच, ते ऑब्जेक्टिव्ह त्याची काय, फेल्युअर काय, आणि मग 1 ते 12 प्लॅन, ते आलंच नियोजन म्हटलं तर. म्हणजे तिथं वर दिले, पण ते काय प्लॅन मधलं नाही. ऍक्च्युली हा बेरोजगारीवर प्रश्न आहे. म्हणजे काय आलं, भारतीय अर्थव्यवस्थेपुढचे आव्हान बेरोजगारी. पण प्रश्न पण बघा कसा दमदार आहे, तिथं कसं त्यांनी विचारलाय. म्हणजे एकदम फंडामेंटल्स पासूनच एंडपर्यंत करायचं आहे त्याने असं सांगितले. म्हणजे कसा बेरोजगार प्रमाण आहे पंचवार्षिकमध्ये पण बघा, आणि आत्ता कसं आहे ते बघा. अदरवाईज मग तुम्हाला काय येतं, बेरोजगारीचे प्रकार काय काय आहेत. म्हणजे आता डिस्गाइज्ड म्हणजे छुपी, प्रछन्न, किंवा स्ट्रक्चरल, तांत्रिक, हे जे असतात असला तसा पण येईल की. पण कसा प्रश्न आहे बघा. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, एकच प्रश्न असा येत नाही. दोन्ही आपण पेपर बघताना तुम्हाला जाणवेल बघा, प्रत्येक ठिकाणी त्यांनी काहीतरी बरंच डोकं चालवलेलं आहे प्रश्न काढताना. म्हणजे प्लेन असं नावाला काही नाहीच आहे, ते खाली काहीतरी टाकलेलं आहे काय. आता वरचा सुद्धा कसा फायनान्स कमिशन अनुदान नाही, आर्टिकलचा उल्लेख सुद्धा केला आहे वरच्या प्रश्नात. म्हणजे असं दिलेलं आहे. नंतर बघा, म्हणजे बेरोजगारी ही मुळापासून बघायला पाहिजे असं ते सूचित करता येते. परत बघा थेट प्रश्न आहे तो मुद्रानीतीवर प्रश्न आहे, ज्याला मुख्य परीक्षेत तुम्हाला मौद्रिक क्षेत्र असं म्हटलेलं आहे. तो प्रश्न आहे 96 नंबरचा, तर लक्षात घ्या. नंतर पुढचा 97 नंबरचा काय प्रश्न आहे बघा, वाढ सर्वसमावेश असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. वाढ तर आहे ना, वृद्धी आणि विकास. तुम्हाला जो काल चॅप्टर करायला सांगितला होता तो हेच ते, पण कसं वाक्य टाकलंय बघा ते. आता इथं ते वाढ आणि वृद्धीबद्दल तुम्हाला किती जरी आकलं नसलं तरी पण डोकं गरगरल, म्हणजे ते वाचून 10 वेळा ऍक्च्युली. आणि कोणाला तरी तुम्हाला पैकी असं वाटत असेल तुमच्यापैकी की हे कन्सेप्च्युअली क्लिअर असणाराच उत्तर देऊ शकतो वगैरे काय प्रकार. ऍक्च्युली PYQशी लगट चांगली पाहिजे, म्हणजे PYQशी तुमची ओळख मैत्री चांगली पाहिजे. ते सांगेल की वाक्य असं दमदार आहे की स्वतः सेल्फ ते समाधान करतं वाक्य वाचलं तर.
की वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. रोजगार निर्माण करणारीच वाढ सर्वसमावेशक असते किंवा लक्षात घ्या. आणि संतुलित वाढीवर, संतुलित विकास दरावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला 2 प्रश्न आले होते. इथं त्याच्या पुढे एक पाऊल टाकलंय की त्यांनी संतुलित वृद्धी दर असं नाहीच केलेलं आहे, डायरेक्ट वाढ सर्वसमावेशक केलेली आहे. म्हणजे विकास वृद्धीवर अवलंबून असतो आणि तो विकास ज्या वेळेला सर्वसमावेशक असेल, पण आता इथं खाली ग्रोथ मांडलेला आहे, डेव्हलपमेंट शब्द नाही आहे. ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथचा अर्थ काय मग असा आहे. रोजगार निर्माण करणारी पाहिजे, फक्त गब्बरला गब्बर बनवणारी नको, श्रीमंतांना श्रीमंत बनवणारी. म्हणजे तशी वाढ नको आहे आपल्याला. रोजगार दिला तर ते पर्क्युलेट होईल, त्या वाढीचे फायदे सगळ्यांना मिळतील, त्यावेळेस सर्वसमावेशक होईल. सर्वांचा समावेश त्याच वेळ त्यात होईल ना. तर त्या अर्थानं बघा ते वाक्य लगेचच कळते ते क्लिअर आहे म्हणून वाक्य. फक्त राहतो प्रश्न खालीच काय प्रकार आहे. पुन्हा इथं बेरोजगारीचा दर विचारलाय आणि त्यांनी काय केलेलं आहे तर त्यासाठी अनएम्प्लॉयमेंट रेट आणि पिरियडिक लेबर फोर्स सर्वे शोज दॅट द अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट फॉर पीपल एड 15 years and above increased from 7.2% to 9.8% during quarter ending September 2021 to quarter ending September 2020. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की अर्बन अनएम्प्लॉयमेंटचा रेट बिलो 15चा हा इन्क्रीज झालेला आहे 7.2 पासून 9.8 पर्यंत. तर आता ह्याचा धक्का आपण खायचा नाही, लक्षात घ्या. खायचा नाही धक्का. तर अशा प्रश्नांचे आपण हे करायचं, फॅमिलियर व्हायला बघायचं नेहमी. म्हणजे बेरोजगारीचा दर जर कुठं वाचनात तुमच्या आला, ज्यावेळेला मी आता चॅनलवर त्यावेळेला टाकलं होतं बघा अर्थसंकल्पाच्या वेळेला, अर्थसंकल्प म्हणून वाचा, काय वाचा, लोकसत्तातले फोटो. तर त्यावेळेला बेरोजगारीच्या दराचं काय चाललंय, बेरोजगारी आकडेवारीचा वाद असतो. इन जनरल म्हणजे बघायचं अर्बन अनएम्प्लॉयमेंट बिलो 15च्या खाली वाढत्या का कमी होत्या अनएम्प्लॉयमेंट. तर आणि मी बघा एक वाक्य मी नेहमी मुलांना सांगतो, म्हणजे पॉलिटी बाबतीत मी सांगतो ॲक्च्युली, पण इकॉनॉमी बाबतीत पण काही वेळा ते खरं ठरतं अशा आकड्यांच्या वेळेला, की काय तुम्हाला भरपूरच आकलं नाही, तुम्ही अमर्त्य सेन किंवा डायरेक्ट कोणतरी आहात असं विचार करायचा नाही. भारत काय म्हणजे अनएम्प्लॉयमेंट वाढलेलीच असणार असा विचार करू नका. असा करू नका, ते डोकंच लावू नका. किंवा ते पॉलिटीला लावतात डोकं, धक्कादायक ॲक्च्युली कन्क्लुजन बाहेर येतं तर ते ॲक्च्युली अनएम्प्लॉयमेंट नसती वाढलेली, ती कमी झालेली असते. उलट ते कशामुळे जर काम मिळालेलं असतं किंवा स्वयंरोजगार करत असतात किंवा काहीतरी असतं, त्या एज ग्रुपला पण महत्त्व असतं, ते लक्षात घ्या. त्यामुळं ढोबळ विधानं करायची नाहीत. आणि म्हणून ज्यावेळेला लोकसत्तात तुम्हाला ज्यावेळेला एखादा लेख वाचण्यासाठी येतो त्यावेळेला नक्की वाचायला पाहिजे तो, म्हणजे लक्षात घ्या. त्यावेळेला कळतं आकडेवारी, उपरोधिक भाषेत सामान्य माणसाला कळण्याच्या भाषेत ते दिलेलं असतं आणि म्हणून त्याला महत्त्व आहे. मग ते बघू आपण जरा. आता आहे आपल्याकडे दिवस, मी जरा सुचवीन काय करायचं. आता बघा फिलिप्स वक्र म्हणजे जे माहीत आहे तुम्हाला की कशासाठी असतो तो अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन. म्हणजे वाय अक्षाला इन्फ्लेशन असतं आणि एक्स अक्षाला काय असतं अनएम्प्लॉयमेंट असतं, म्हणजे लक्षात घ्या. बरोबर आलं लक्षात. मग ते मग इथं दोन्हींचा उल्लेख आहे, अनएम्प्लॉयमेंटचा पण आहे आणि इन्फ्लेशनचा पण आहे. अनएम्प्लॉयमेंट म्हटलं की भारतीय अर्थव्यवस्थेचं आव्हान, पण ते बेसिकला गेले फिलिप्स वक्रला. मग फिलिप्स वक्र आत्ता विचारतील, नंतर काय विचारतील, तिकडं गिनी कोएफिशियंट विचारतील, अजून काय विचारतील, मग सेचा बाजार सिद्धांत पण विचारतील. काय सांगते ना, ह्याला जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत लक्षात घ्या, हे बिंदू जोडता यायला पाहिजे. ते आता बघू पॉईंटमध्ये, माझ्या पॉईंटमधनं येईल ते समजा ग्रुपवर येताना टार्गेट देताना, तर ते बघायला पाहिजे आपल्याला. त्याचा संदर्भ 21,000ला असेल नाही तर नसेल, आपल्याला पेपर काय दाखवतात ते बघायला पाहिजे ॲक्च्युली. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सुचवीन सुद्धा चॅप्टर वगैरे काय. तर अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशनचा कसा 36चा आकडा असतो ते सांगण्याचं काम तुमचा तो वक्र करत असतो, म्हणजे कर्व. तर त्याच्यावरती प्रश्न आला तर तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या आव्हानातच जाईल तो, म्हणजे लक्षात घ्या. आता बघा हा कुठं जाईल की एसडीजीवर प्रश्न आहे. मग एसडीजी हा घटक थेट राज्यसेवा पुरवला आहे, म्हणजे सिलेबसमध्ये नाही, तिथं पण वाढीच्या अनुषंगानंच आहे. MDG SDG तर शाश्वत विकास ध्येयवर आत्तापर्यंत राज्यसेवा पुरवला मुख्याला चांगले प्रश्न विचारून झालेत, म्हणजे 15 ते 20 प्रश्न मिळतील तुम्हाला. ते ह्याच्यासाठी पुरेसे आहेत. अशी ध्येय तिथे विचारलेत क्रमांक टाकून, मागे एकदा आला होता जोड्याला लावला प्रश्न. पण हा कुठं जातो प्रश्न हे महत्त्वाचं आहे. पुन्हा तो वृद्धी आणि विकास, वाढ, वृद्धी आणि वाढ तिथं जातो. मग विचार करा तुम्ही
तुमच्या सिलेबसला एसडीजी एमडीजी असं किंवा शाश्वत विकास हा शब्द नाही, फक्त तिथं विकास हा शब्द आहे, म्हणून मग तिथं तो प्रश्न जातो माझ्या मते. नंतर काय, वित्त आयोग. आत्ताच बोललो, वित्त आयोगाचे 2 प्रश्न आहेत इथं, आर्टिकल 275 आणि हा एक प्रश्न. म्हणजे तो संस्था तिथं येईल किंवा मग कुठं टाकायचं तुम्ही ठरवू शकता. पण बघा आता, म्हणजे प्रश्न जर तुम्ही बघितलं बरं का, तर ज्या वेळेला 5 नोव्हेंबरला एक्झाम झाली त्यांनी हात कशाला लावला नाही ते सांगतो. कशाला लावला नाही हात. आर्थिक सुधारणांवर प्रश्न नव्हता, होता का? नंतर भारतीय शेतीवर प्रश्न नव्हता, ग्रामीण विकासावर प्रश्न नाही, सहकारावर नाही, सरकारच्या वित्तीय क्षेत्रावर प्रश्न नाही, पब्लिक फायनान्सवर प्रश्न नाही, उद्योगावर प्रश्न आहे, म्हणजे उद्योगाला 2 प्रश्न आहेत, सेवा क्षेत्रावर नाही, पायाभूत सुविधावर नाही, महाराष्ट्र ह्याच्यावरती नाही. 91 नंबरचा प्रश्न फक्त जरा तो आंतरराष्ट्रीय भांडवल IMF वर प्रश्न आहे, तेवढाच आहे. समरलक्ष्य अर्थशास्त्र शब्द म्हणून पकडला नाही. वृद्धी आणि विकासावर 2 प्रश्न आहेत, पण पब्लिक फायनान्सवर नाही, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलावर प्रश्न नाही. बरोबर. आता मी ह्याला जोडूनच सांगतो की त्यांना ही चूक त्यांनी दुरुस्त कशी केली. कुठल्या 17 डिसेंबरला तिथं कुठल्या प्रश्न आहेत तुम्हाला आधीच सांगतो की त्यांनी नॅशनल व्हॅल्यू ॲडेड मेथड जी आहे, ऍक्च्युअली तो घटक राष्ट्रीय उत्पन्न हा प्रिलिमचा आहे. असा आपल्याला टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न मेन्सला नाही, पण NV ही कन्सेप्ट त्यांनी विचारली. प्रिलिमला ते शब्द प्रमाण मानतात, प्रिलिमचे शब्द, म्हणजे लक्षात घ्या. नंतर त्यांनी बजेटवर प्रश्न विचारला. बजेट हा शब्द सुद्धा सरळ प्रिलिमचा आहे. अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला, शून्याधारितवर प्रश्न विचारला तिथं. नंतर भारतीय अर्थव्यवस्थेपुढच्या आव्हानांवर काय प्रश्न दिसला नाही, तुम्हाला सांगतो. नंतर भारतीय शेतीवर प्रश्न आहे, शेती त्यावेळेला नव्हता, आता आहे. नंतर तुम्हाला सांगतो पायाभूत सुविधावर प्रश्न नव्हता, तर 2 प्रश्न टाकले पायाभूत सुविधावर. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत विचारले, 100 नंबरचा प्रश्न. वृद्धी आणि विकासावर असा प्रश्न विचारला, पण आता एसडीजी एमडीजी वगैरे काय नाही, डायरेक्ट HDI वर प्रश्न विचारला, प्लेन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. चला सांगा असं. मग तुम्हाला एक सांगतो गंमत, की तुम्ही आता जी मेन्स आगामी देणार आहे, तुम्ही ह्याच रेंजमधली देणार आहे ना पुढे जाऊन. मग तुम्हाला जर चांगलं आकलन असलं पूर्वच्या मुख्यच्या सिलेबसचं आणि PYQ चांगले भक्कम असले आणि त्या डेप्थपर्यंत तुमच्या मायक्रो नोट्स तयार असतील पाठांतर करून आणि त्याचं बेसिक वाचन झालेलं असलं, तर प्रश्न सुटायला काय हरकत नाही, नक्कीच हरकत नाही. पण ते गाठोड्यात रूपांतरित कसं होईल, मी ते योग्य प्रकारे मांडीन कसं, तर ह्या गोष्टींना महत्व आहे बघा. तर आता एक थोडक्यात मी तर तुम्हाला सांगेन की तुमच्या फक्त पूर्व आणि मुख्यच्या सिलेबसची तोंड ओळख झाली, ती पण अजून नीट नाही झालेली. का तर मग मी काय करायला पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय त्यात येतं, शेती म्हणजे नेमकं काय आहे ते, मग कशा बाजूनं, एक टॉपिकच्या बाजूनं आणि PYQच्या बाजूनं असं ते सांगायला पाहिजे. तर ते म्हणायचे तुम्हाला चांगली ओळख झाली. पण आता ते करत बसण्यात काही पॉईंट नाही, म्हणजे लक्षात घ्या. तर ते डायरेक्टच कामाला लागायला पाहिजे. आता एक पहिली तुम्हाला मी सूचना देतो की तुम्हाला हे जवळपास असं तुम्ही आज वर्क करा की पूर्वचा सिलेबस आणि मुख्यचा सिलेबस असा ते तुम्ही लेफ्ट साईडला पूर्वचा आणि राईट साईडला मुख्यचा सिलेबस लिहा. परत मी जसं पूर्वच्या आणि मुख्यच्या सिलेबसमध्ये 5 नोव्हेंबरचा आणि 17 डिसेंबरचा पेपर कसा तर मी मांडला, तसा तुम्ही काय करा, सिलेबसचं पॉईंट लाईन त्याच्या पुढे तो नंबर लिहा, कोणता प्रश्न कोणता. मी काय केलं होतं, पहिल्यांदा सिलेबसचा पॉईंट मेनचा, म्हणजे मी काय केला पॉईंट, समजा पहिला पॉईंट भारतीय अर्थव्यवस्था, दुसरा पॉईंट नियोजन, तिसरा पॉईंट भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, चौथा पॉईंट आर्थिक सुधारणा, 5वा भारतीय शेती, 6वा ग्रामीण विकास, असा केला. मग त्याच्या पुढे एक कॉलम आखून 5 नोव्हेंबरला कशावर प्रश्न आहे आणि 17 डिसेंबरला कशावर प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाच्या बाजूला पण एक थोडक्यात लिहू शकता, HDI वर प्रश्न आहे हा, हे थोडक्यात लिहू शकता साईडला. कारण तुम्हाला 2च कॉलम करायचे, मी मागचा असं सांगितलेलंच नाही, फक्त 2 पेपरच करा. सेम तसं ओढून ताणून तुम्ही प्रिलिमचे पण करायचं, 23, 22 आणि 21च्या पेपरचं जे ग्रुपवर टाकले ते 21, 22, 23च्या पेपरचं.
म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नावर काय काय प्रश्न आला, तर ते जर आता थोडक्यात जरा आपण जरा बघूया ओझर. तर आता बघूया, उद्या शक्यतो आहे ना, मी तरी पण ह्याच्यावर एक घेईन लेक्चर, आलं का लक्षात. म्हणजे मी आत्ता सांगतो, परत मी नियोजन जरा बदललं. मी आत्ताच 1.5 ते 2 तास घेणार होतो आणि त्यात सगळं गुंडाळणार होतो, पण ते बरोबर नाही वाटलं. त्याचे कारण 2-3 होती माग, मला ते पटलं नाही. मग म्हणलं नको, तसं गडबड नको. गडबड नसती झाली, पण ऍक्च्युली नकोच ते म्हणलं. जरा ते त्यांना कळू द्या अगोदर थोडंफार, आणि मगच ते बघू आपण, असं डोक्यात घेतलं. तर आता बघा, तर 21, 22 आणि 23ला, मग 23चं जर आपण सॅम्पलला जर बघितलं तर तुम्हाला सांगतोय सहज एक नजरेसमोर बघा की 23च्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 21 ते 35 हे प्रश्न इकॉनॉमीवर आलेले होते. आणि आपल्या पुढे तुम्हाला माहित आहे आत्ताच आपण सिलेबसचे पॉईंट सुद्धा लिहिले होते, तर त्याला ते जोडून बघायचे. मग लक्षात घ्या, तर काय आहे की पॉवर्टी कमिशन त्यांनी विचारली होती, 11-12ची तेंडुलकरची आकडेवारी विचारली होती, बरोबर आहे. मग आपल्याला सरळ स्पष्ट दारिद्र्य नावाचा घटक आहे प्रिलिमला, आणि त्यातनं समिती येतेच. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम SADP हा प्रश्न 22 नंबरचा होता, म्हणजे लक्षात घ्या. मग तो कशात एक भारतीय शेती हा घटक, म्हणजे शेती हा घटक आहे ना, शेती हा घटक आहे म्हणजे लक्षात घ्या. नंतर उज्ज्वल डिस्कॉम जो आहे प्रश्न, म्हणजे उदय स्कीम, म्हणजे उदय 2.0 आणते, म्हणजे उज्ज्वल डिस्कॉम, म्हणजे ते कशासाठी आहे किंवा काय, मग तो कशात बसतोय. नाही, 23 त्याच्यावरचा प्रश्न आहे ना, फिस्कल पॉलिसीवर आहे. फिस्कल पॉलिसीवर तो प्रश्न आहे. एक मिनिट. तर आता बघा, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास, तसा हा प्रश्न तो कार्यक्रम आला होता, SADP कार्यक्रम ऍक्च्युली त्याचं उत्तर. तर तसं जर म्हणायला गेलं ना, तर त्याला वास कुठला आहे माहिती आहे का, रुरल डेव्हलपमेंट जो प्रश्न मेनचा सिलेबस आहे ना, रुरल डेव्हलपमेंट तुमचा, त्याच्यामध्ये ते मूळ होतं डायरेक्ट. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आता तुम्हाला महत्व कळेल की आपण ठरलं होतं बघा आपल्या लक्षमध्ये की काय, पॉलिटी आणि इकॉनॉमीचा मेनच्या सिलेबस सहित आपण तिथं पुढे गेलो पाहिजे. त्याचं कारण हे आहे का, तर पूर्वसहित मेनचा सिलेबस घेतल्याशिवाय तुम्हाला त्या, आणि धक्कादायक म्हणजे तुम्हाला माहिती आहे 15-15 प्रश्न काय सांगता येत नाही त्यांचं गणित, तर त्यामुळं तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी येणार नाही. पूर्वचा आणि मुख्यचा सिलेबस नीट संपवल्याशिवाय पूर्वला तुम्हाला ते 60 मिनिटात तर अजिबातच जमणार नाही. एकदमच तुम्हाला त्याच्यावर पकड चांगली पाहिजे. त्यामुळं पॉलिटीपेक्षा सुद्धा मी सांगेन की इकॉनॉमीचा सिलेबसच मेन संपवायला पाहिजे, मेनचा आणि प्रीचा. का तर आता रुरल डेव्हलपमेंटवरचाच तो प्रश्न होता, म्हणजे लक्षात घ्या तो विचारलेला. नंतर 23 नंबरचा राजकोषीय नीतीची साधने, प्लेन प्रश्न PYQ बरेच मिळतात त्याच्यावर, तसा प्रश्न होता थेट. परत नंतर उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स ते कुणी सुरू केलं असा प्रश्न होता. तर केंद्र सरकारच्या अर्थात स्कीम होती उदय. आता उदय 2.0 पण आहे. मागं पण एकदा त्यावरती पूर्वला प्रश्न विचारला होता एकदम 17च्या पूर्वी, म्हणजे लक्षात घ्या उज्ज्वल डिस्कॉमवर. आणि महत्वाचं म्हणजे धक्कादायक म्हणजे त्याचे पर्याय बघा ना, तरी पण आता सहज माझं लक्ष गेलं तर महाराष्ट्र विद्युत बोर्ड आहे आणि जीवन विमा निगम आहे. अशांची योजना कधीतरी असा PYQ मला दाखवा की त्याच्यात उत्तर अशा गोष्टी आहेत. एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला एकदम 3रा आणि 4था पर्याय एकदमच वेग असतो ना, वेग, कारण मी स्वतः ज्यावेळेला प्रश्न काढतो लक्षात घ्या किंवा काय तुम्हाला प्रश्न काढायला लावल्यावर कळेल, ज्यावेळेला अप्रस्तुत असे दिले जातात पर्याय 3रा 4था, त्यावेळेला त्या माणसाकडे पर्यायच नसतात. तो माणसाचा विचार कसा असतो, पहिल्यांदा उत्तर देऊन द्या, परत काहीतरी तयार करा पर्याय, आणि जर नाही जमला लास्ट पर्याय तयार करा तर यापैकी नाही द्या, हे असतं. त्यामुळे पहिल्यांदा तो उत्तर देऊन गेलेला असतो केंद्र सरकार, पुढचं फक्त सोपंच कर असतं पर्याय तयार करायचे. आलं लक्षात, असं आहे. तर तो तसा आहे. आता त्यानंतरचा प्रश्न काय विचारलाय बघा, कर सुधारणा समित्या विचारल्या होत्या.
तर हे शासकीय अर्थसंकल्प किंवा शासकीय अर्थव्यवस्था त्यामध्ये येऊ शकतं। लक्षात घ्या, शासकीय अर्थव्यवस्था तो शब्द महत्वाचा आहे त्यासाठी। कर समित्या, परत श्रमशक्तीमध्ये कसं कसं रोजगार आहे, तर रोजगार म्हणजे बेरोजगारी वगैरे ते बेरोजगारी शब्द भारतीय राष्ट्रीय आव्हान। पण प्रश्न बघा की कसा विचारलाय तो, आणि पण तो पण असा तुमच्या एक जस्ट तुमची क्युरियोसिटी किंवा त्याच्यावरती तुम्हाला तो सुटू शकतो, कशात जास्त असू शकतात। म्हणजे लक्षात घ्या 26 नंबरचा जो प्रश्न आहे त्यांनी काय सांगितले, स्वयंरोजगार नियमित आणि प्रासंगिक काय हिस्सा होता एकूण श्रमशक्तीमध्ये, म्हणजे वर्कफोर्स जो होता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कशाचा, त्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी कोणाचा आहे वाटा, म्हणजे भारतासारख्या ह्याच्यामध्ये। तरी पण नन ऑफ टाकलायच बघा तिथे, नन ऑफ टाकलाय, परत इथं पण रूल तो जमतोय, खाली यापैकी नाही टाकलाय त्यामुळे उत्तर देऊन गेले तर पुढे काय तयार करायची आकडेवारी टाकली आहे, म्हणजे असं आहे। पण हे असं आधी आत्ता नाही करायचं, ते इकॉनॉमीचं चांगलं नॉलेज पाहिजे, खात्री पाहिजे त्याची, आणि मगच ते प्रयोग करायचा। पण ते कळून आलं ते काय आहे प्रकार, आणि ज्यावेळेला 52% एवढा डिफरन्स दिसला 30 आणि 20 मध्ये स्वयंरोजगार, त्याला मला लगेच कळते पहिलंच उत्तर असणार आहे, म्हणजे लक्षात येत का तर तुम्ही स्वतः काय जरी करत असलो म्हणता येतं स्वयंरोजगार शेती, स्पर्धा परीक्षेत फेल झालं तरी तेच सांगावं लागतं शेती करतो, म्हणजे लक्षात घ्या ते काय त्याच्यात काय पण मिळून जात, म्हणजे लक्षात घ्या। तर आता ह्या आपल्या ग्रुपमधलं कोण नाही, मी बघा ते मगाशी एक व्हिडिओ टाकलेला होता तर तो तुम्ही बघितला असेल, ग्रुप सी ना अशी जी मुलांचं बेकार झालेली अवस्था ती टायपिंग गेल्यामुळं, ते आता जाऊ द्या, तुम्हाला जास्त काही सांगत नाही कारण तुमच्यातले पण काय लोक मग तशीच परत मला हे करतील, म्हणजे तर ते मेसेज एखाद्याने केला म्हणून नाही, कधी कधी मुलांच्या मेसेजमध्ये मुळे मी सुद्धा तणावात येतो, म्हणजे तुमच्या माहितीसाठी एक जरा सांगतो, मी जास्त यातलं उघड काय करणार नाही, पण असं होतं ते म्हणजे इतके तणावात जातात, पण त्याच्या अगोदर आधीच सावध राहा ना, म्हणजे लक्षात घ्या। आणि आता मी हे भरपूर मी तुम्हाला सांगणार नाही, पण एवढी वेळ स्वतःवर आणायचीच कशाला, म्हणजे सावध राहायचं ना। आणि लक्षात घ्या हे ग्रुप सी बी आता तसं तर मी तुमच्यासमोर बोलणार नाही, पण ते एवढं काय तुमच्या जीवनापेक्षा महत्वाचं नाही ते, लक्षात घ्या ते काय होऊ शकतं, म्हणजे इतकं महत्वाचं नाही ते, म्हणजे जीवनच म्हणजे जणू काय, म्हणजे आता ते नाही जमलं म्हणजे मला काय जमणार नाही असं नसतं, कधीच नसतं। त्यामुळं मग जे काय घाम गाळायचं ते आत्ताच गाळायचा, जे काय आपल्याला कमी दूर करायचं ते आत्ताच करायचं, परत वाईट वाटून घ्यायचं नाही, मग असं झालं तसं झालं, काय लेव्हलला लोक काम करतात हे असं सांगता येत नाही। एखाद्या तुम्ही जर मागं लागला 1-2 काय 5 कॅन्डिडेटच्या, मग त्यावेळेला ते यश खेचलेलं असतं, म्हणजे लक्षात घ्या ते तसं विनाकारण येत नाही यश, हे दिसायला व्हिडिओत वेगळं दिसतं, ते ऍक्च्युली सगळं खरं कोण काय बोलत नाही, अवस्था काय बितलेली असते किंवा काय, तो आता विषय नको, पण सांगितलं तुम्हाला सहज, तर ते बघा ते कसं करायचं। तर जाऊ दे आपण ते बघू आता, हे श्रमशक्ती स्वयंरोजगार किंवा रोजगारावर आहे, पण प्रश्न बघा तो कसा आहे, एखादी रोजगाराची योजना विचारलेली नाही, श्रमशक्ती म्हणजे काय विचारलेलं नाही, म्हणजे वर्कफोर्स नाही, परत काय कार्यकारी लोकसंख्या असं काय विचारलेलं नाही, त्यांनी डायरेक्ट तेच म्हणजे पुढचाच पल्ला विचारलाय, म्हणजे ज्या आधी पीओ तशा टाईप नसणार, ते पहिल्यांदा जर काय असं आणतात तर ते कंबाईन आणतात बघा, हे एक मला कळलंय। म्हणजे 26 नंबरचा 27 नंबरचा काय आहे, राष्ट्रीय मिशन म्हणजे काय, नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल पाम, ते कधी आहे म्हणजे तो विचारलाय प्रश्न, म्हणजे तुम्हाला पण माहित आहे ॲग्री भारतीय शेती, पण हे माझ्या लक्षात राहील न राहील बघा, तुम्हाला सांगून ठेवतो की राज्यसेवा मुख्य परीक्षा 4चा जो पेपर आहे ना, 4 मध्ये योजना खूप कमी असतात, 3 नंबरच्या पेपरला खूप योजना आहेत 3 नंबरच्या, पण 4 नंबरच्या पेपरला योजना खूप कमी आहेत। जरी आपण PDF चाळल्या आणि त्या योजना जरी एकत्र केल्या, तुमच्या त्या परिक्रमामधनं वगैरे मुले काढतात पेजेस फाडून शेतीच्या, आणि ते तेवढंच करतात, राष्ट्रीय बांबू मिशन, हे पाम ऑइल मिशन, किंवा सॉइल हेल्थ कार्ड, किंवा असं KCC, लक्षात आलं का हे, मग अशा जास्त नाहीत, 3ऱ्या पेपरला जास्त आहेत, 4थ्या पेपरला जास्त नाहीत, तर त्या एकदा अशा टेबल फॉर्मॅटमध्ये करून ठेवल्या ना, असल्या परीक्षा असल्या एक्झाम योजनांचा ताण राहणार नाही, म्हणजे शेतीच्या अनुषंगाने ते विचारतायत बघा, उलट ही चांगली गोष्ट आहे की योजना तर किमान विचारतायत, ते रोजगारासारखं काय करत नाही, ही चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी, म्हणजे प्रश्न आपल्याला सापडू शकतो उत्तर, तर हा तसा विचारलाय प्रश्न। नंतर पीक विविधीकरण कार्यक्रम, परत पीक शेतीला कसं पकडलंय बघा ना डायरेक्टच,
तर बघा त्यांनी काय विचारलंय, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम वॉज इम्प्लिमेंटेड 13-14 आणि जुनं विचारतायत सबस्कीम कशाची होती असं पण विचारलंय. तर सबस्कीम कशाची होती तसंही विचारलेलं आहे. तर आता जर तुम्हाला हे काय म्हणणार परत उत्तर आपल्याला माहित आहे म्हणून, पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही जर वरचा मराठी प्रश्न सगळा झाकला असताना मला फक्त इंग्लिश प्रश्न जर दिला असताना क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम वॉज इम्प्लिमेंटेड आणि सबस्कीम ऑफ, आणि खाली फक्त मला जर खाली किंवा तो प्रश्न पण देऊ नका, मला 4 पर्याय द्या, तर मी आर्किव्हाइज मारला असतो. इतकी महत्वाची योजना आहे 11 प्लॅन मधली. पण तसा अभ्यास असला तर कारण राज्यसेवा मुख्याला प्रश्न विचारून झालेत ना ते बऱ्यापैकी, म्हणून बघा ते राज्यसेवा मुख्याचा अभ्यास करा असं मला नाही तुम्हाला सांगायचं किंवा काय नाही. तुम्हाला जे काय बाजाराने ठेवलंय ना, तू म्हणजे फक्त कंबाईनच कर, तू म्हणजे फक्त हेच कर, ह्यामुळे घोटाळा होतो. आणि हे त्याचा जोपर्यंत सोडत नाही, म्हणजे कंबाईन एक्झामचं ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही हे काय प्रकार चाललाय. मग कोणतरी तुम्हाला एक मसिया येणार, त्या बोर्डवर 8-10 स्कीम देणार, हे जेवढ्या कृषीच्या करांचा मग काय करायचं करा, संपला विषय. पण ते येतो कुठून, काय आहे प्रकार, त्याचं मूळ काय आहे हे कळल्याशिवाय कसं कळणार. त्यामुळे तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचे अलीकडचे किमान 4-5 वर्षाच्या पेपरमध्ये चाललं पाहिजे, स्वतः चाललं पाहिजे. आणि त्या कुठल्या, आणि मी सांगितलं तुम्हाला त्यातला क्लू की कमी आहेत योजना, आणि त्यातलं बरेच तुम्हाला आहेत. उद्योग शब्द आहे, सहकार शब्द आहे, परकीय भांडवल शब्द आहे, इव्हन सर्वसामाजिक विकास आहे शब्द, HDI आहे, परकीय व्यापाराचे सिद्धांत आहे, सरळ सरळ सिलेबस आहेत, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं सोडता कामा नये. पुन्हा त्यांनी काय विचारलं, M3 मध्ये काय आहे, पैसा. तर त्यांनी काय सांगितलं होतं तिथं, मुद्रा शब्द आहे, फक्त मुद्रा व राजकोषी असं त्यांनी शब्द वापरला आहे. तर मुद्रा म्हणजे पैसाच ऍक्च्युली, पैसा म्हणजे मुद्रा. तर पैसा हा घटक त्यांनी त्यातला विचारला, M3 साईड विचारलं 29चं. परत 30चं काय आहे, प्राधान्यक्रम, अर्थसंकल्पातले प्राधान्यक्रम विचारलेत. अर्थसंकल्प म्हणजे हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येऊ शकतं, किंवा अर्थसंकल्प हा शब्द पूर्वलाच आहे ना, फक्त आपण बघितलं पूर्वलाच फक्त शब्द आहे, तो बरोबर त्यांनी विचारलाय. 12वा वित्त आयोगानं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची केंद्र राज्यातली भागीदारी सांगितल्या. वित्त आयोग आवडीचा विषय, काय पण करा उडून तो नाना, पण वित्त आयोगा प्रश्न विचाराच, आणि त्यातून ते आलेलं आहे. का तर तुम्हाला माहित आहे की नॅशनल कॅलॅमिटी रिलीफ फंड आणि आपल्या इकॉनॉमीचा तसा काय फारसा संबंध नाही ऍक्च्युली, थेट कोर इकॉनॉमीचा भाग नाही तो. मग तरी पण प्रश्न त्या फायनान्स कमिशन दिसल्यामुळे शब्द आले ऍक्च्युली. तर ठीक आहे. परत UTGST म्हणजे IGST म्हणजे 32 नंबरचा एक प्रश्न आहे बघा, म्हणजे UTGST IGST अर्थसंकल्प, कर, पब्लिक फायनान्स, तिथंच येईल ते. कर म्हणले की तिथे येते बघा, कर म्हणले की तिथे येते. नंतर मानवी विकास निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, वृद्धी आणि विकास त्यात येतात, म्हणजे लक्षात घ्या. आता ते पूर्वला दिसतच नाही कुठं, म्हणजे तसा मुख्यचाच तो घटक आहे मानव विकास निर्देशांक. पण मानव विकास निर्देशांक सुद्धा मुख्यचा घटक नाही ऍक्च्युली, तो वृद्धी आणि विकास आहे, त्यात ते येतं. तर तसा विचारलाय. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना एकत्रित करण्यात आल्या, म्हणजे रोजगाराच्या योजना विचारत आहेत बघा. रोजगार हा आपला भारतीय आव्हान आहे आणि पूर्वचा घटक आहे. हे तुम्हाला चांगला घटक तयार होईल, काय अडचण नाही, म्हणजे व्यवस्थित आहे ते. कुठल्या योजना तुमच्या नक्की तयार राहणार नीट केल्यावर, स्वतः नीट मी ते सांगेन तुम्हाला. त्यामुळे ह्या गोष्टींचा काय ताण राहणार नाही. FRBM हा फेमस शब्द आहे, आपलं फेमस टॉपिक आहे कंबाईनसाठीचा, त्याच्यावरती तुम्हाला 35 नंबरचा प्रश्न आहे. FRBM ऍक्ट PYQच आहे डायरेक्ट. त्यामध्ये काय, किंवा आता जवाहर ग्राम समृद्धी योजना ते जे आहे ना SJRY वर तो प्रश्न आहे ऍक्च्युली. 2 नंबरचा पर्याय त्याला उत्तर. स्वयंजयंती ग्राम स्वराज्य योजना, त्याच्यावरती मला वाटतं खूपदा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला. HRD पेपरमध्ये खूप प्रश्न आहेत त्याच्यावर. FRBM 35 नंबरचा आहे. झालं. मग पुढचे प्रश्न मला वाटतं करंटचे पहिले ATM वगैरे काय. तर तुम्ही जर आता बारकाईनं परत एकदा बघितलं ना, पॉवर्टी थेट बेतलेला आहे तेंडुलकर कमिटीवर. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम SADP हा ग्रामीण विकासावर येतो, तसा टॉपिक प्रीला नाही. फिस्कल पॉलिसीवर प्रश्न आहे, चालेल, प्रीला आहे. उज्ज्वल डिस्कामचा जो आहे तो पण चालेल, लक्षात घ्या. का तर PYQ पण आहे. आता उदय स्कीम आहे ती पूर्वीची. कर सुधारणावर 2 प्रश्न आहेत. कर सुधारणा समितीवर एक प्रश्न आहे
आणि आत्ता आपण जो बघितला UTGST आणि IGST वर तिथं प्रश्न आहे. अर्थसंकल्प आणि पब्लिक फायनान्स आणि कर. वर्कफोर्सवर प्रश्न आहे. बेरोजगारीचा घटक आहे. शेतीचा पाम ऑइलचा आहे. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आहे. बँकिंगमध्ये M3 आहे. लक्षात घ्या. 23-24 बजेट आहे. अर्थसंकल्प करावर पब्लिक फायनान्सवर शब्द आहे. गरिबीवर आहे आणि परत रोजगाराची योजना आहे. FRBM आहे. म्हणजे जरा कभी खुशी कभी गम जे असं म्हणतो ना, का खुशी कभी, तसं ते दिसतंय ते. म्हणजे प्लेन पकडले असं पॉईंट आणि ते विचारलेत 15 प्रश्न, असं पण काही नाही. चांगला कस पाडलाय. प्रिलिमचे प्रश्न ऍक्च्युअली ते वाटत नाहीत बघितले तर. 1-2-3 प्रश्न सोडले तर मेनचेच वाटतात सगळे प्रश्न. त्यामुळं पकड चांगली पाहिजे, जबरदस्त. म्हणजे वारंवार ते बघायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. तर असंच आहे बघा. नंतर 22चा पेपर आहे. 21चा पेपर आहे. 22च्या पेपरमध्ये जर फास्ट आपण जरा रिकॅप घेऊ बघा. प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज कोणत्या राज्यात जास्त आहेत. म्हणजे तो बँकिंगमध्ये पण येऊ शकतो प्रश्न आणि शेतीमध्ये पण प्रश्न येऊ शकतो. तसा म्हणायला गेला शेतीमध्ये कमी आहे, पण ऍग्रिकल्चर फायनान्सिंग ते आहे. डिसइन्व्हेस्टमेंट आहे ते उद्योगावर येऊ शकतो प्रश्न, किंवा आर्थिक सुधारणांवर असू शकतो. प्रीमेन्स म्हणजे मला एक जाणवलं बघा, प्री मेन्स हे वेगळं करून उपयोग नाही. प्री आणि मेन्स एकत्र करून एक सिलेबस आपला आखला पाहिजे आणि तो उडवून टाकला पाहिजे. संपला विषय. जास्त जास्त तुम्ही काय करू शकता, प्रीच्या आठवड्यात शेवटच्या 8-10 दिवसात फक्त प्री रिलेटेड गोष्टी सारख्या सतत बघत राहणं, असं करायला पाहिजे 4-5 दिवसात 7 दिवसात. अदरवाईज तोपर्यंत एक सिलेबस फॉर कंबाईन असं आखणं आणि त्याला हे करणं. तुम्हाला वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवर, वेगवेगळ्या ऍपवर, वेगळ्या लोकात ते तुम्हाला प्रीसाठी महत्वाचे घटक, प्रीसाठी महत्वाचे पॉईंट, प्रीसाठी असल्या नादाला लागायला नाही पाहिजे. गोत्यात याल म्हणजे ते दिसतंय ना आता सरळ. ग्रामीण विकासावर प्रश्न तिथं कधीच येणार नाही. ते तिथून जे टॉपिक देतील ते त्यातून तुम्हाला 5 ते 7 प्रश्न सापडणार ना. बाकीच्या 10 प्रश्नांचं काय, किंवा 10 सापडले बाकीच्या 5 प्रश्नांचं काय, मग तिथं लॉस घेणार का? तर तसं चालणार नाही. ज्या लोकांना बुडायची अवस्था आलेली असते त्यांनाच फक्त ते उपयोगाला आहे. अदरवाईज तुम्हाला आत्ता नाही, ऍड पुढं नसताना काय नसताना विनाकारण. तर ते एक आपला सिलेबस म्हणून आखायला पाहिजे, सुसंगत सिलेबस, आणि ते आपण कव्हर करायला पाहिजे. तर माझा प्रयत्न राहील. आता तुम्हाला मला वाटतं उद्या पण वृद्धी आणि विकासच आहे ना, तर असू द्या. तर त्यामुळं परवापासून मी तुमच्या पुढे मीच ते तयार करीन, म्हणजे एकच पूर्वमुखीसाठी सिलेबस. आणि तुम्हाला मी सांगेन पण ते क्रम आपला साधारण असा जाईल, आणि जिथं 2 दिवस लागतील तिथं 2, जिथे 1 दिवस लागेल तिथे 1. म्हणजे त्यामुळे मीच त्या आखीन, मग आजच ते करीन. ते बघा असंच आत्ता सुचलं मला, पण माझ्या डोक्यात आलं होतं दुपारी ते, पण ते जवळपास आखल्यात जमाय. फक्त ते रिस्ट्रक्चरिंग करीन, म्हणजे मिक्सिंग झालंय ना इकडे डबल शब्द वगैरे काय, ते नीट करीन. आपला एक सिलेबस तयार राहील मेनसाठी, पूर्व आणि मेनसाठी. कंबाईन इकॉनॉमिक्स, त्याला प्री म्हणायचं नाही, मेन्स म्हणायचं नाही, का तर ते प्रश्न दाखवत आहेत ना तसं. एफडीआयवर विचारला परकीय भांडवल, मग परकीय भांडवल हा प्रश्न प्रिलिमला नाहीच, मग ते तुम्ही परकीय वापरात टाकणार का? त्याचा काही संबंध नाही. एफडीआयचं सर्वाधिक क्षेत्र कुठं, का करंट? अजिबात नाही. परकीय भांडवलचा प्रश्न आहे, मेनचा सिलेबस आहे तो. अर्थसंकल्पावर प्रश्न आहे. उद्योगांचं वैशिष्ट्य आहे. उद्योग हा शब्द आहे, प्रीला आहे, मेन्सला आहे. कॅग लेखाचं कॅगवर आला बघा प्रश्न तो 22ला, लेखा आणि लेखा परीक्षण, म्हणजे कॅग विचारतायत. प्रायमरी डिफिशिट अर्थसंकल्पावर प्रश्न आहे. सेंट्रल एक्साइज ड्युटी परत करांवर प्रश्न आहे. फायनान्स कमिशन आलंच, ते नीटच करायला पाहिजे. ठेव विमा आणि पत हमी हा प्रश्न मागे एकदा आलेला आहे राज्यसेवेला, म्हणजे लक्षात घ्या. कायदा 21चा पण राज्यसेवेला आलेला आहे ते. परत बघा इथं पण SGRY वर प्रश्न होता, महात्मा गांधी नरेगावर होता, आणि NRY वर प्रश्न होता, आणि तो तसाच स्वरूपाचा प्रश्न 34 नंबरला 23ला आला. म्हणजे PYQ नीट बघून ठेवला असता तर तिथपर्यंत पोहोचता आला असता. NK सिंगचं विचारला, फायनान्स कमिशनवर जोर आहे बघा, दरवेळेला 2-3 प्रश्न आहेत. लहान जमीन धारकता म्हणजे जमिनीचं आलं, म्हणजे लँड रिफॉर्मचा प्रश्न दिसतोय तो, कारणे काय आहेत, पण शेतीवर आहे ते, भारतीय शेतीचं वैशिष्ट्य आहे ते. रुरकेला भिलाई वगैरे उद्योग आहे. NPB 2000 लोकसंख्या आहे. मॉनिटरी पॉलिसी ते पण आहे. टूल्स मुद्रा, म्हणजे हा प्रीम स्पेसिफिक झालेला आहे. परत विस्कटले 23ला बघा, जर आता आपण बघायला गेलो तर त्या मानानं ते 22ला नीट राहिले. 21ला परत बँकिंग ऑम्बुड्समॅन स्कीम आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात आहे. पूर्वचा घटक आहे तर ते आलेलं आहे, ते 49ची समिती आहे. नाबार्ड आहे. रुरल ज्याला काय फायनान्स म्हणतो आपण, नाबार्ड, त्याशिवाय ते पूर्ण होत नाही. म्हणून राज्यसेवा मुख्यच ग्रामीण इकॉनॉमी किंवा
ॲग्री इकॉनॉमी ते बघायला पाहिजे. तर ते मी ते समोर ठेवून सिलेबस ते बरोबर ते पॉईंट काढीन. करांवर डोळा आहे बघा, कर उत्पन्नाचा क्रम विचारलाय 44, पण तिन्ही पेपरला कर 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 विचारलंय, पण त्याची धाटणी वेगळी आहे. लोकसंख्या घनता देश लोकसंख्या आहे, लोकसंख्याच परत आहे बघा, गुणात्मक वैशिष्ट्य नागरीकरण, रिटेल बँकिंग, भारतीय शेतीची उत्पादकता, मगाशी आलं होतं लहान जमीन धारकता, इथं आलं भारतीय शेतीची उत्पादकता. म्हणजे भारतीय शेतीचे वैशिष्ट्ये बालभारतीमध्ये मिळतं ते 8-10 मुद्दे, त्यातलं ते उचलतायत बघा एक एक एक. FRBM परत विचारला 21ला आणि 23ला, सेज विचारले उद्योगाच्या अनुषंगानं, IMRचे डेफिनेशन विचारले लोकसंख्येच्या अनुषंगानं, इकॉनॉमिक सर्व्हेवर प्रश्न आहे 21-22च्या, तो आता प्रश्न नीट बघायला पाहिजे. बजेटवर प्रश्न आहे, करपात्र उत्पन्न विचारले, म्हणजे अर्थसंकल्प आहे घटक पूर्वचा, भारतातील वीज दर विचारलेला आहे, पायाभूत सुविधा तो प्रश्न येतो, आंतरराष्ट्रीय व्यापार त्याच्यावर विधान आहेत, परकीय व्यापाराची आपल्याला घटक दोन्हीकडे आहे पूर्व आणि मुख्याला. म्हणजे 21-22चा पेपर जर सिलेबसला पकडू नये, 23चा तसा मिक्स स्वरूपाचा पेपर आहे. पण बेस्ट वे काय राहील, काय करायचं, असं करायचं की एक सिलेबस पूर्ण आखायचा नीट, आणि त्याच्यामध्ये फक्त प्रिलिमच्या सिलेबसला खुणा करून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला प्रिलिमच्या वेळेला फक्त तिकडे फोकस जास्त करायचं. मग त्यातलं जरा बाकीची रिव्हिजन जरा कमी झाली तरी चालेल, पण पूर्वला चांगली रिव्हिजन करून जायचं, तसं करता येईल. तसा आपण प्रयत्न करूया. तर लक्षात घ्या, तसा आपण प्रयत्न करूया. तर आता बघा जरा थोडा वेळ आता मी आपल्या जो तुम्हाला वृद्धी आणि विकासाचा एकच प्रश्न आपल्याला सापडला. तुम्हाला मी ते जे ग्रुपवरती पाठवलंय बघा, ते सुद्धा मला सकाळी आठवण करायला पाहिजे. तुम्ही मी कालच तुम्हाला हे केलं, काय टाकलं तुम्हाला ते टार्गेट दिलं, आणि त्याच वेळा मी ती PDF तयार केली वायसीमीची, परत ते माझ्या डोक्यात असतं मी पाठवली, असं असतं. त्यामुळे मी काय लगेच कोणावर खवळत नाही तसं. कोणी मला जर सांगितलं सर ते पाठवायचं राहतं ते. परत आज सुद्धा विद्यार्थ्यांनी एका मला ते आठवण करून दिली टेस्टची. टेस्ट काय तयारीच असते, मला फक्त फॉरवर्ड करायचं असते, पण ते लक्षात राहत नाही कधी कधी, ते दुसरं करत बसलो होतो किंवा काय. त्या 2 ग्रुपच्या ह्याच्यामुळे माझं जमलिंग होत होते तारखांचं, 12 तारीख आहे का 13 तारीख आहे, आणि ते काय मोबाईलला सुद्धा लावता येतं ते टायमरवर, तिथं कुठं डोकं लावतं आणखी बसू, म्हणजे मला तर वाटत असतं ते एक तर ते घायला असतं. त्यामुळे मी तसं काय करत त्यावेळेला पूर्ण करून टाकू. त्यामुळं ज्यांना गरज आहे तो बरोबर मागेल, ते माझं असं मत असतं. ती सवय आता ऑफलाईनची लागलेली आहे ना ते, त्यामुळे ती लवकर अशा आंघोळीने पडेना, पण बघूया प्रयत्न चाललाय. तर मी तुम्हाला आता काय दिलं होतं बघा, की लक्षात घ्या, ते त्यामधलं वायसीएममधलं जे आर्थिक वृद्धी आणि विकास हा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे. आता दिला आहे तर मग सगळाच वाचायला पाहिजे असं नाही. मग तुम्हाला काय माहीत पाहिजे, आर्थिक वृद्धी आणि विकास हा घटक राज्यसेवा मुख्याला सुद्धा आहे. मग त्या तुम्ही जे काय वापरता ॲनालिसिस किंवा तुमच्याकडे जे काही गोष्टी असतील प्रश्न, तर हे आत्ता तर आपल्याला एकच वाक्य तेवढं दिसलं की सर्वसमावेशक ग्रोथ जी असते ती रोजगार निर्मिती करणारी असते. रोजगार निर्मिती करत असेल तर तिला म्हणायचं, आणि ते बरोबर आहे वाक्य ते, म्हणजे लक्षात घ्या. तर तसे इकॉनॉमी जर तुम्ही गेला तर वृद्धी आणि विकास किंवा आता समावेशन म्हणून एक घटक आहे, पण तसा वृद्धी आणि विकास असा वेगळा त्यांनी काढलेलाच नाही बघा पॉईंट. तर ते आपल्यालाच ते प्रश्न काढावे लागतील. विकास म्हणजे काय, वृद्धी म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये नेमकं काय येतं. तर तुम्हाला मी सांगतो, जवळपास तुमचा बालभारतीचा चॅप्टर पाठ पाहिजे, जवळपास पाठच पाहिजे. दिलंय ना स्टेट बोर्डमध्ये, ॲक्च्युली तुम्हाला मी ती PDF पण दिलेली आहे. अक्षरशः त्यात काय दिलं हे माहीत पाहिजे, म्हणजे नेमकं काय आहे अगोदर तेच खरं बघायला पाहिजे. फक्त प्रश्न कधी कधी आता ती मधली एक जी PDF दिली आहे त्याचा पण काय उपयोग नाही, तसा आता अर्थ राहिला नाही. त्या अगोदर आम्ही वापरायचो, त्याचा काय तो एवढा रिलेव्हन्स नाही, आली तर देऊन टाकली तशीच. पण जे बालभारती तर आहे बघा, त्यात काय आहे ते अध्यापनाचे मुद्देमध्ये दिले बघा. प्रास्ताविक आर्थिक वृद्धी व्याख्याने अर्थ. मग तुम्हाला मी सांगितलं की इकॉनॉमिक ग्रोथ शब्द आहे तो, इकॉनॉमिक ग्रोथ, आणि आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये काय असतात तेच वैशिष्ट्य एक विचारलं होतं की रोजगार निर्मिती करणारी जर ती वृद्धी असेल तरच तिला सर्वसमावेशक वृद्धी म्हणायचं, असं विचारलं होतं. नंतर काय त्याचे आर्थिक वृद्धीचे निर्देशक काय, त्या राज्यसेवा मुख्याला असा प्रश्न आला होता. म्हणजे एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी झालेली आहे
हे तुम्ही कोणत्या गोष्टींच्या आधारे सांगणार, पॅरामीटर्स त्याचे काय आहेत ते म्हणजे ते दिलेत बघा. आर्थिक विकास आणि व्याख्याने अर्थ. आता विकास आला, आर्थिक विकासाची व्याख्या काय म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, व्याख्या दिली. आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये काय, परत त्याचे निर्देशक काय, सेम. आणि आर्थिक त्याच्या दोन्हीतला फरक काय, एक्सलंट दिलेला आहे बघा. ते नीटच तुम्हाला माहीत पाहिजे. मग अर्थ दिलेला आहे, अर्थ आणि व्याख्या. मग तिथं उल्लेख सुद्धा केले J.K. मेहता आणि प्रोफेसर मिलर. तर तुम्हाला धक्का वाटू नये, हे जर दोन नावं वापरली तर प्रश्नात त्यांनी सिलेबसला तुमच्या आहे म्हणलं मेन्सला, दोघांची विधानच टाकतील ना, ह्याचं एक वाक्य त्याचं एक वाक्य. म्हणजे लक्षात घ्या, काय सांगू शकत नाही आपण. सायमन क्रुझनेट्स म्हणजे तिघांचं म्हणजे J.K. मेहता, प्रोफेसर मिलर आणि सायमन त्यांची ती व्याख्या काय आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय असतात. सतत व नियमित प्रक्रिया ती आहे. दरडोई वास्तव उत्पादनात वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. दीर्घकालीन स्वरूप असतं. संख्यात्मक संकल्पना आहे. संरचनात्मक परिवर्तनांचा अभाव आहे त्यात, स्ट्रक्चरल. आणि समस्या निराकरणाचा अभाव आहे, त्यातनं समस्या निराकरण होत नाही. मी आता तिकडे खोलात नाही जात, तुम्हाला मी आज काही शिकवत नाहीये. पण जर पुढे तुम्ही गेला डायरेक्ट, आता आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये आहेत बघा पेज नंबर 3 वर. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे ही गुणात्मक आहे. आर्थिक विकास व्यापक आहे. क्षेत्रीय परिवर्तन आहे, तिथं स्ट्रक्चरल तुम्हाला नाही काय संधी बदलायला. इथं क्षेत्रीय परिवर्तन आहे. आणि संरचनात्मक परिवर्तन आहे. संरचनात्मक नाही आहे. संरचनात्मक स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे काय, शेती, उद्योग आणि सेवा हे जे प्रकार आहे ते क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेची, त्यात संरचनात्मक बदल घडवून आणतं कोण, आर्थिक विकास. नंतर काय, लोकांचा सहभाग, आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका, दीर्घकालीन संकल्पना आहे. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, रिअल वास्तव शब्द वापरला येतो. आणि त्याच्या अगेन्स्ट सतत व नियमित प्रक्रिया आहे. दरडोई वास्तव आणि तिकडं सकल आहे बघा. हिथं आहे दरडोई वास्तव, तिथं आहे सकल. दीर्घकालीन ती पण आहे, ही पण आहे. संख्यात्मक आहे, ती गुणात्मक आहे आर्थिक विकास. संरचनात्मक परिवर्तनाचा अभाव आहे, तिकडं मात्र संरचनात्मकच आहे. समस्या निराकरणाचा अभाव इकडे आहे, तिकडे समस्या निराकरण होतं. हा दोन्हीतला फरक आहे. आता आर्थिक वृद्धीचं निर्देशक काय असतात बघा. म्हणजे एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी झाल्या म्हणजे काय, स्थूल देशांतर्गत उत्पन्नात वाढ झालेली असते. GDP वाढलेला असतो, GDPचे आकडे वाढलेले असतात. म्हणूनच आता चर्चा असते 3 ट्रिलियन 5 ट्रिलियन वगैरे. काय म्हणायला काय जाते हो, गरीबच राहणार, श्रीमंतच होणार. ते फक्त आकडा वाढणार असं असतं. जी वाढ जी असते ती जी शेवट जो मुठभर लोक आहेत त्यांच्यात जी झालेली वाढ असते त्या लोकांची वाढ ती त्यात येते. त्या अर्थानं GDPचा उल्लेख केलेला आहे. नंतर काय, दरडोई उत्पन्नात वाढ, GDP भागिले काय, लोकसंख्या किंवा NNP डिवायडेड बाय लोकसंख्या असं म्हणायला पाहिजे प्युअर इकॉनॉमिक्स फॉर्ममध्ये. दरडोई उपभोगात वाढ, कन्झम्पशन वाढलेलं असतं. कन्झम्पशन वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेत मालाला मागणी नसणार. मालाला मागणी असल्याशिवाय त्याचं प्रोडक्शन होणार नाही. प्रोडक्शन झालं तरच GDP वाढेल. सायकल आहे अर्थव्यवस्थेचं, त्यामुळे ते एकमेकावर घटक आहेत. आता पुढं बघा, नंतर आर्थिक विकासाचे काय आहेत बघा. तिथं मात्र व्यापक संकल्पना आहे. ते लोकांच्या राहणीमानात वाढ झाली पाहिजे, शिक्षणात, आरोग्यात वाढ झाली पाहिजे, तर ती गोष्ट आहे. निव्वळ फक्त आकडेवारीत काय अर्थ नाही बघा. मग तिथं काय त्यांनी दिलेत बघा. आणि मी वाचतोय कसं बघा ते पुस्तक, तुमच्या लक्षात आलं का ते. त्यांनी करून दिले आपल्याला टायटल्स म्हणल्यानंतर तिथे एक काय बदले, इथे एक काय दिले, इथे काय दिले, इथे एक काय, आणि मग वाचा ना चॅप्टर किंवा काय प्रकार, किंवा आधी चॅप्टर वाचा आणि मग परत असं बघा लावून. त्यांनी काय म्हटलंय बघा, जास्त आहे आणखी बघा. जमिनीचा दर हेक्टरी उत्पादकता वाढलेली असते. नीट बघा, तिथं काय होतं, दरडोई उत्पन्न वाढलेलं असतं आणि सकल उत्पन्न वाढलेलं असतं. पण इथं काय, दर हेक्टरी उत्पादकता वाढलेली असते. म्हणजे 2.5 एकरात जे उत्पन्न निघतं तुमचं दर हेक्टरी ते वाढलेलं असतं. ते वाढलेलं असेल तर आर्थिक विकास झालाय म्हणायचं. पण जर दरडोई राष्ट्रीय उत्पन्न वाढलं असेल तर त्याला काय म्हणायचं, इकॉनॉमिक ग्रोथ. आणि जर तुमचं दर हेक्टरी जमिनीची उत्पादकता वाढली असेल तर मग ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे.
मग मी जर तुम्हाला विचारलं की आर्थिक विकासाचे निदर्शक खालीलपैकी कोणते? 1. जमिनीची दर हेक्टरी उत्पादकता, औद्योगिक प्रगती, नंतर दरडोई उत्पन्न असं म्हटलं मी तुम्हाला, आणि दरडोई उपभोगात वाढ. तर दरडोई उपभोगात वाढ बाजूला पडणार, ते वरच्याच आहे. असं इतक्या खोलामध्ये ते माहीत पाहिजे. पण त्याच्या खालचं जर डिस्क्रिप्शन तुम्हाला जर वाचलं नाही नीट तर कळणार नाही काय, म्हणजे ते लक्षात राहणार नाही. ते तुम्हाला 2 वाक्य त्यावर बोलता यायला पाहिजे अशा अर्थानं. दरडोई उत्पन्न आहे, दरडोई उपभोग आहे, दोन्हीकडे आहे बघा उत्पन्न आणि उपभोग. तसं आता ते जरा दरडोई उपभोग वर दिलंय ना वृद्धीमध्ये, ते जरा संशयास्पद आहे, लक्षात घ्या. ते कन्झम्पशन जे होणार आहे ते बरोबर आहे, ते खरं लोकसंख्येखंडच होणार आहे, त्याशिवाय वाढ होणार नाही. पण इथं दोन्ही शब्दात काय दरडोई उपभोग आहे बघा, इथं दरडोई उपभोग, आणि तिथं काय होतं दरडोई उपभोग वाढच आहे. दोन्हीकडे पण आहे ते बघा, त्यामुळं दोन्हीकडे मिळू शकतं ते, असं काही नाही. विकास आणि वाढीचं पण आहे. का तर तुम्हाला जर समाज गेला, लक्षात घ्या, म्हणजे पैसे म्हणजे आपलं ते आणायला काहीतरी वस्तू वगैरे बाजारात, त्याला काय फुकट देणार आहेत का? त्याच्या खिशात पैसा पाहिजे ना, आणि तो पैसा त्याला कष्ट करून म्हणजे रोजगार त्याला असल्याशिवाय त्याला खिशात पैसे येणार नाहीत. फुकट थोडंच कोण पैसे देणार आहे? म्हणजेच त्या अर्थव्यवस्थेत रोजगार आहे म्हणजेच ते परत आर्थिक विकासाकडे निघाले येते, त्या अर्थाने ते उपभोगात वाढ आहे बघा. नंतर गुणात्मक उद्योजकता, भौतिक जीवनमान निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक प्रगती झालेली असते. फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स आणि HDI ह्या दोन्हीत सुधारणा आर्थिक विकासाचा निदर्शक आहे. असले निर्देशांक तिथं नव्हते बघा. संरचनात्मक परिवर्तन, पर्यावरणाचा समतोल हे पण आहे. आणि मग नंतर मग त्यांनी खाली मग सगळं ते भांडवल उभारणी वगैरे, 10 स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचं मग अर्थ, व्याप्ती, शक्यता आणि समर्पकता असं ते मांडलेलं आहे. आणि मगाशी ते आलं होतं बघा की इथं आता इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हटलं होतं त्यांनी. ॲक्च्युली शब्द इन्क्लुझिव्ह ग्रोथ होता, इथं तसा शब्द नाहीच आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ कुठंच नाही, फक्त ग्रोथ आहे तो शब्द, ॲक्च्युली इन्क्लुझिव्ह नाही. म्हणजे लक्षात घ्या, पण आपल्याला समजायला पाहिजे त्या इन्क्लुझिव्ह म्हणजे सामावून घेणार आहे ना, ती पॉझिटिव्ह गोष्ट काय ते सांगणार, त्या आधारित जायचं होतं. त्यामुळे असं कट टू कट तुम्हाला शब्द रचना वगैरे मिळणारच नाही. आणि मी तुम्हाला आजच सांगून ठेवीन की तुम्ही कधीही बेसिक टेक्स्ट वाचायचं सोडू नका. बालभारती किंवा जे आता मी तुम्हाला चॅप्टर दिला येतो तर ते सोडायचं नाही, कधी वाचून काढायचं. तुम्हाला सांगताना मी अंमलबजावणी मुलांना सांगताना त्यांना आश्चर्य वाटेल, मी ह्यांना असं का सांगतोय म्हणून, आणि आम्हाला असं का सांगत नाही, ते आम्हाला काय तसं पळवतात. मग ती वेळ आहे त्यांच्यावर. तुम्ही लवकर शाणी झालाय ना, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे ती गोष्ट सांगू शकतो, किंवा ॲड नसल्यामुळं. नाहीतर तुम्हाला मग पळवलं असतं जोरदार, मला काय द्यायला ते टॉपिक. तर नाही, ते बेसिक टेक्स्टचं वाचन पाहिजे. कोणत्याही लेक्चरच्यावर अवलंबून राहू नका. त्याची संगती जोडता यायला पाहिजे. सिलेबसचा पॉईंट काय, प्रश्न काय आहे, आणि हे मटेरियल काय आहे, काय संदर्भ आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथचं नेमकं काय आहे, मग तसं का ते आलं होतं, म्हणजे लक्षात घ्या. तर एका प्रश्नाच्या जास्त मागं नको, ठीक आहे. जर काय खूप अडचण तर मला पाठवा, पण ओव्हरऑल जर सिलेबसचा टॉपिक असेल आणि प्रश्न असेल तर त्याचा असं स्टेट बोर्डमधनं आणि तुमचा जो संदर्भ तुम्ही वापरताय कोळंबे किंवा देसले त्यातनं बघायला पाहिजे. तर आणि कुणीतरी दत्त सुंदरमचं दोघा ठिकाणी विचारलं होतं, तर तुम्ही वैयक्तिकरित्या त्याच्या नादी लागू नका, ते काही गरज नाही. कंबाईनच्या लोकांना फक्त कोळंबे बुक वापरू शकता तुम्ही, म्हणजे जास्त किचकट न होण्यासाठी. आणि जर पूर्वीपासून कोणी देसले वापरत असेल तर काय हरकत नाही, कुठला तरी एकच ठेवा त्यामधलं. तर ते जास्त काय करायची गरज नाही, ते तितकं करायची गरज नाही. आणि टॉपिकच्या वेळेला कळेल ना आपल्याला काय गडबड होते, एकातून मिळते का नाही, काय होते ते बघू ना. आता जे तुमची YCMEची जी आहे बघा जी PDF, तर त्यामध्ये 1.2.1 जे आहे बघा, आर्थिक वृद्धी आणि विकास संकल्पना आहे ना, तर त्यामधलं बघा 5 नंबरचा शुम्पीटर आहे ना, तो याच्यावरती प्रश्न आला होता 2023 प्रिलिम राज्यसेवा, तोच प्रश्न शुम्पीटर. त्याच्या अगोदर एकदा उर्सुला हिक्स यांच्यावर प्रश्न आलेला होता मेन्सला. त्यामुळं आम्ही आता वाट बघतोय 1, 2, 3 वर प्रश्न येऊ शकतो. समजलं? हे काय वाचायचं आणि पाठ करून टाकायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. आता आर्थिक वृद्धी आणि विकास यातला फरक काय इथं खाली दिलाय बघा.
मग जे के मेहता काय म्हणतात, प्राध्यापक बॉने काय म्हणतात ते बघायचं आहे. विकसित अर्थव्यवस्था संकल्पना, अविकसित अर्थव्यवस्था संकल्पना, म्हणजे ते दिलेत. आता मी तुम्हाला काय सांगेन माहिती आहे का, ते काय बघायची गरज नाही. तुम्ही 1.2.1 आणि 1.2.2 हेच तेवढे बघा. ते तुम्हाला अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं, पण तुम्ही एकदा वाचून काढलं तर काही मी तुम्हाला अडवणार नाही, पण त्याची काही गरज नाही. ॲक्च्युली मी सांगताना पेज नंबर पण सांगणार होतो, पण सांगितलं नाही मुद्दाम. हे आत्ता सांगतोय. ज्याला वाचायचं आहे त्याने वाचू दे, मग त्यांना काय पाहिजे ते लक्षात घ्या जी काय गोष्ट आहे ती. तर नंतर जर तुम्ही 1.2.3ला आला, लक्षात घ्या, नाही 4ला, तर आर्थिक विकासाची निदर्शके तेच आत्ता 9 होते ते स्टेट बोर्डमध्ये. मग उत्पन्न निर्देशक, जीवनमान निर्देशक, फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स जो वाढायला पाहिजे ते, मूलभूत गरजांचा निर्देशक असं दिलेलं आहे बघा. बस एवढे दिलेत. हा प्रश्न राज्यसेवेला आला होता पूर्व परीक्षेला. हे जे टायटल्स वापरून, मग त्यावेळेला पेपरला गेल्यावर काहीच कळत नाही, निर्देशकन वगैरे काहीच कळत नाही. पण बालभारतीनं तुम्हाला दिलं होतं ना, सावध केलं होतं ना स्टेट बोर्डनं, असं आहे ते. आणि मग एसडीजी आहे बघा, एसडीजी पण हे बघायची काही गरज नाही. एसडीजी आणि एमडीजीचे तुम्ही सर्व PYQ बघितले तर ओके होईल. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितले, निर्देशक ह्यातले एक बघा आणि सुरुवातीची आर्थिक वृद्धी आणि विकास ही संकल्पना एवढंच बघा आणि निर्देशक बघा, बाकी काय बघायची गरज नाही. आणि त्या डेफिनेशनसाठी ही PDF दिल्या फक्त. डेफिनेशन राज्यसेवेला पूर्वचा पेपर काढून बघा 23चा, त्यात तुम्हाला बघायला मिळेल. किंवा PYQ तुम्ही कुठून जिथून बघता तिथून ते बघा, तर त्या तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्यामुळे तुमचा मुख्य जो सोर्स आहे तो स्टेट बोर्ड आहे दिलेला चॅप्टर, आणि त्यात ॲडिशन काय आहे की वायसीएमए आहे आणि PYQ खुणा ह्या मटेरियलमध्ये पाहिजेत. आणि ते मग त्यातनं एक शॉर्ट नोट आपल्यासाठी बनवायची असली बनवा, नाही तर ते मग सरळ हे जे आपल्याकडे पेजेस पाहिजेत ते नेहमी वाचायला. मग आता हे कोळंबेन त्या देसलेनमध्ये कसं दिलं हे मी वैयक्तिक बघितलं नाही, म्हणजे ते काय बघू वाटत नाही. मग डायरेक्ट आपल्याकडे असताना मटेरियलचं काय आहे मग ते बघायचं, आपल्या डोक्यात गोंधळ करून घ्यायचा विनाकारण. किंवा मग तुमच्या क्लास चालक किंवा कुणी काय तुम्हाला दिलं असेल ते मटेरियल ते एकदा चाळून बघा. आर्थिक वृद्धी आणि विकासावर एवढं काय दिलंय का, प्रश्न बघता त्यावर काय येऊ शकतं. पण थेरॉटिकल प्रश्न येतोय, कन्सेप्च्युअल प्रश्न येतोय, ते तुमच्याकडनं तुम्हाला व्याख्या कळल्याची अपेक्षा बाळगतायत. जे अर्थी तसा प्रश्न येतोय त्या अर्थी. पण यापुढं व्याख्या आणि निर्देशक जे आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि आर्थिक वृद्धी आणि विकासाचे जे PYQ आहेत ते आपल्याजवळ एकत्र पाहिजेत. मग ते पुस्तकातून असू दे, पेपरमधून दिसत आहेत तिथून असू दे, लक्षात घ्या, कुठून पण असू दे, ते सॅम्पलला जवळ पाहिजेत. म्हणजे त्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही काय ते विचारतायत ते, त्या अर्थानं आपण तसं बघणार नाही. त्यामुळे आता उरलेला वेळ संध्याकाळी आणि उद्यातला पण एक स्लॉट तिकडे वापरा आणि ते कंप्लीट करून टाका. बरोबर, म्हणजे काय बघा ते कसं काय थोडक्यात एखादं पेज बनवता आलं किंवा काय तसं बघा. तर उद्या पण हाच टॉपिक चालू द्या आणि मी लेक्चरविषयी मी सांगेन. मग अजून एक थोडं एवढंच बोलीन, मग समजावून सांगेन आणि मग आपण लागू त्या मार्गाला. बाकी काय मग विशेष असं नाही. पण तुमच्या आता बघा अजून जाहिरात आलेली नाही, ते येईल पण किंवा काय तिकडे ते मी लक्ष देऊ नका अजिबात. पण बरीच लोक करंटचं त्यावेळेला आपलं इतकं चांगलं लेक्चर घेतलं होतं. आता खरं किती लोकांनी ते कॅरी करत आणले मला तर प्रश्नच आहे तो. म्हणजे कसं कॅरी करतायत का नाही का काय, म्हणजे मला नाही वाटत कोण करत असेल. म्हणजे मी तरी त्यातनं अर्थ काढला, म्हणजे लक्षात घ्या. आता ते तसं मग आता त्याला मी काय करू शकत नाही. म्हणजे त्यावेळेचं जे म्हणतो 9चे 9 दिवस म्हणजे झाले असणार, पण मी त्याला काही करू शकत नाही बघा. म्हणजे मी एवढंच तुम्हाला सांगेन. माझ्या पुढं ऑफलाईनमधल्या काही लोकांचं डोळ्यासमोर उदाहरण मी त्यावेळेला पण शेअर केलं होतं बघा. चांगली पकड होती इयरबुकवर, म्हणजे लक्षात घ्या. आता वेळ आहे अजून तुम्हाला समोर पुढं, तर तुम्ही सावध व्हा, माझं मत आहे. किमान त्यातले जे महत्वाचे जे असतात का, तर मला वाटतं मी जे करत असताना तुम्हाला सलग दिलेलं आहे ॲक्च्युली. पण असा म्हणून तुम्हाला मी अंमलबजावणी ग्रुपचं पण टाइम टेबल वाटतं ग्रुपवर टाकलेलं होतं असं मला वाटतंय. का तर मी ते क्रमवारीसाठी टाकलं होतं, म्हणजे काय महत्वाचं काय कमी महत्वाचं. सुरुवातीलाच मी तसे निधन व्यक्ती पुरस्कार असं का पकडले दिलं होतं किंवा काय. तर आता त्या ग्रुपमधले सुद्धा काही लोक आहे ना अंमलबजावणी, जास्त नाही 2-3
सतत मागं लागलेत, मग सर आता इयरबुक घेऊ का, आम्ही ते परिक्रमा वापरत होतो वगैरे काय, तर मी त्यांच्यावर सोडतो लक्षात घ्या. आपण त्याला जबाबदार का व्हा, म्हणजे आता ह्या स्टेजला का आता दिवस परत वाढले म्हणून. तर कंपाईल म्हणजे एकदम चांगलं नीट बारीक छोटं कंपायलेशन अशा स्वरूपात हे आपल्याकडे नसतं बघा, मग ते बोजड वाटतं. आणि तुम्हाला सांगू का, जे सुरुवात काय चॅप्टर आहेत ना, म्हणजे नियुक्त्या किंवा म्हणजे अपॉइंटमेंट, डेट्स, झालेले मृत्यू, निधन किंवा एखादा पुरस्कार, तर त्या ज्या गोष्टी वारंवार येतात जास्त करून कंबाईनला, तर त्या गोष्टींचं तरी तसं गाठोड आपल्याजवळ पाहिजे, पटपट पटपट लगेच ते रिकॉल व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, जसं आपण शेवटी चॅप्टरकडे लागतो ना लास्टला, ते एवढं काही महत्त्वाचं पण नाही हो, कमी कमी महत्त्वाचं असतं ते. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळायला पाहिजे तर ते राहील ना. तर इंटिग्रिटी पाहिजे बघा, शिस्त महत्वाचं आहे ते. म्हणजे मी तेवढ्या वेळात ते उडवणार म्हणजे उडवणार, बाजूला करणार म्हणजे करणार. आता माणूस आपण आहोत की थोडा आपल्याला त्रास होणार एखादा दिवस, मग ठीक आहे हाफ दिवस गेला, एक 4-5 दिवसातून हे वाया, तर लगेच परत काम करायला पाहिजे. म्हणजे एक बेसिक मिनिमम लेवलला तर मी राहीन बाबा मी स्वतःहून, असा तुम्ही नेहमी संकल्प डोक्यात ठेवला पाहिजे, लक्षात घ्या. तरी पण मी तुम्हाला आता सांगतो, आता काही मेसेज वगैरे देत नाही, ते लोकांना काही नाही, जे उपस्थित आहेत त्यांना ते कळू दे फक्त की तुम्हाला अजून आत्ता एक संधी आहे आपल्याला. महिना आता होतोय 15 तारीख, तर स्वतःला रिवाइंड करणं किंवा रिपोजिशन करणं त्याला एक चांगली संधी आहे. त्यामुळं तुम्ही ज्या ज्या लोकांना आत्तापर्यंतचा अनुभव कथन करायचा आहे, तुमचे काय मी चॅनलवर टाकत नाही, ते लोक घाबरूनच गेलेत का काय मला माहीत नाही, मी दिले चॅनलवर टाकून त्या प्रतिक्रिया. तुम्ही बघित असेल ते, म्हणजे एक 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 टाकायला लागल्यानंतर जरा थोडे तणावात आले असतील, पण ते काय जेन्युन विचारले होते. नंतर मग तिथल्या बघून मग बाकी राहिले टाकायला लागले नाही, त्यांचं नाही टाकलं ते. तर आणि फ्री लिहा, कुणाचं काय लिहिण्याचं मी सांगितलं होतं, तर ते आता खूप सावध होऊन काय प्रतिक्रियाच देत नाहीत. पण नाही देऊ द्या, तसं काय करू नका. तिथं काय कोणाचं वैयक्तिक मला आपलं चव्हाट्यावर मांडायची अपेक्षा नसते, पण तुम्हाला पण एक कळू द्या त्यातनं की मुलं टॉपिकबद्दल कसा विचार करतात, हिस्ट्रीबद्दल कसा करतात, सायन्सबद्दल कसा करतात, आणि त्या प्रतिक्रिया किती जणांची आहेत बघा. त्या किती 61-62 काहीतरी असतील मुलं त्याच्यामध्ये, तर भरपूर आहेत. मागून पण मला आल्या 7 ते 7 जणांच्या प्रतिक्रिया, त्यामुळे 5-7. आणि आजच मी तिथं ग्रुपवर दिल्या सूचना की आता उद्या त्यांचं परत काम चालू होईल, तर त्यातल्या ज्या लोकांनी काम केलेलं नाही त्या लोकांना जरी फी भरली तरी मी घेणार नाही, ते सांगितलंय. त्याला दंड टाकणार तो. म्हणजे मी टाकले आता मगाशी सूचना आपल्या लेक्चरच्या पूर्वी की त्या लोकांनी आता नव्या रूपात अप्लाय पण करू नका, आणि ते कशाला उगीच झालं, ते माझ्या डोक्याला त्रास होतो तसं. म्हणजे आपण ढिलं पडतो, काही कळत नाही, नुसताच आकडा तिथं कशाला पाहिजे 54, 56, 60. काम करणारेच बरी ना, ते बरं असतं ते. नाही तर फक्त नुसतं तिथं येणार बघणार. एकदम आपल्यातले सुद्धा काही लोक आहेत, आता ह्यातले नसणार, हे शेवटपर्यंत टिकलेलं ऐकायला म्हणल्यावर. पण अक्षरशः समजा जर मेसेज तुम्ही जर माझं टार्गेट टाकलं असलं, तर उद्याचा दिवस उलटून गेला तरी 4-5 जणांनी बघितलेलं नसतंय. तुम्ही पण बघितलं असेल ते. म्हणजे असं काय कुठलं ते देश चालवतात का काय, असं मला तर वाटतं. म्हणजे काय प्रकार आहे, इतकं धक्कादायक आहे वास्तव. आणि तो व्हिडिओ सुद्धा नंतर तुम्ही जरूर ऐका तो, म्हणजे लक्षात घ्या, ते आहेच तसं. आपल्यातले सुद्धा आता कसं, मग त्यांना एखाद्याला वाटणार की मला सर बोलायला लागले, ते तुम्हाला माहित नसतंय ते माझा किती जणांचा बरं संपर्क आहे, त्यामुळे तसं नसतंय ते कोरिलेट होतं मग ते कोणाशी तरी, असं ते आहे ॲक्च्युअली. नाहीतर तुम्ही आता त्यात सुद्धा एखाद्याची प्रतिक्रिया आहे बघा, काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहे. म्हणजे कधी कधी कसं असतंय, जास्त दिवस आता धक्कादायक तुम्हाला सांगतो, काय जणांनी मला एखाद्या ऑफलाईन सेमिनारला किंवा ऑनलाईनला इथं अनुभवून सुद्धा ते माझ्याकडनंच परवानगी काढतात, सर मग एवढं कोणाचं तर हे मी करू का. म्हणजे मला माहीत असतंय ते करायला माझं काही अडचण नाही ना. त्याला जर इनपुट त्याकडे जर ती फी भरणारा असला, तो 700, 1000, 2000 काय असेल त्या माणसाची, आणि जर करणार असला तर चांगलंच आहे की. ते डेंगनं सांगितलंय बघा की चिनी तत्वज्ञ, की ते नाही का, मांजर काळा आहे का गोरा आहे बघायचं काम नाही, ते उंदीर मारतंय ना, दॅट्स इट, संपला विषय, तुमचं स्कोर कार्ड. ते नसलं तर काय 50 क्लास करून प्रोजेक्ट छाया करून तरी काय उपयोग आहे, काय उपयोग नाही. त्यामुळं फक्त मी काय करत असतो माहिती आहे का, की आत्तापर्यंत जे मला अनुभव आले, म्हणजे एखादा कॅन्डिडेट माझ्याकडे कसा आला, त्यानं परत काय केलं तर तुम्हाला हे पटणार नाही. तर एक जर कॅन्डिडेटने मला काय प्रश्न विचारले ना, मला लगेच त्याला पॅरलल कॅन्डिडेट आठवतो.
आणि खूपदा ते खरंच झालेलं आहे दुर्दैवानं, म्हणजे खरंच झालेलं आहे. म्हणजे क्वचितच एखादा त्याला अपवाद असतो कॅन्डिडेट, म्हणजे मी त्याला वाटलं की मला वाटलं की हा टिकणार नाही जास्त बाबा काय किंवा काय, आणि टिकलाय असं पण झालेलं आहे ॲक्च्युली, असं झालेलं आहे. पण बऱ्याचदा समान टाईपचे ते प्रश्न विचारतात, म्हणजे किंवा त्यांची वागणूक समान असते, एकदम नीट आणि क्लीन असतात, जरा हळूहळू त्यांचं काम होत असतं, करतात, म्हणजे सगळं नीट क्लीन, नोट्स पण जिथल्या तिथं, पिन जिथल्या तिथं किंवा काय, संपतो प्रवास त्या कॅन्डिडेटचा, हे मला माहीत आहे. मी आता सांगणार नाही, काय काय लोक ऑफलाईनला सुद्धा अगदी सरांचा असिस्टंट किंवा काय असं म्हणत असतात एखाद्या कॅन्डिडेटला. म्हणजे आता मी उदाहरण इथं देत नाही मुद्दाम, नाही तर मग माझी सुद्धा कुठलं, मी तर कुणाला तर काम सांगेन का कॅन्डिडेटला, मी त्यातला माणूस नाही तो राबून घेणार, पण ते मुलंच ते काय करणार, पण त्याचा प्रवास संपतो ना नंतर, त्याला मी नाही काय करू शकत. म्हणजे आता ऐन वेळेला एखादा कॅन्डिडेट समजा आपल्याकडे 9 महिने 10 महिने ऑफलाईनला आहे, त्याला मी 11-12 महिन्यात म्हणू शकत नाही की आता तुला कट करतो. ते जे काही खेळ करायचे पहिले 4-5 महिन्यातच करावं लागतो, परत नाही करावं लागत. तसं हिथं सुद्धा एक मला ते आढळलंय की ते असतात, पण तुम्हाला सांगतो हिथं आहे त्या शस्त्रांनिशी झुंजायचं असतं, पटपट जायचं. आणि एखादं वाक्य जर मी ग्रुपवर टाकलं तर ते सहज नसतं, त्याला सहज घेऊ नका, म्हणजे लक्षात घ्या, ते डायरेक्ट संचित असतंय. ते मी लिहितो म्हणून मी नाही सांगत, ती मला तिथं भावना झालेली असते. आता इथं भरपूर यांना सांगायला पाहिजे, पण मी म्हणलं जाऊ दे, तिथं कुठं सांगणार आता, म्हणजे असं होतं ते. त्यामुळं आणि बघा, मी मागं पण एकदा म्हटलो की एक क्लास चालक म्हणून मी नव्हे, कुणीही असेल तरी त्याच्या विद्यार्थ्याला तो फेल व्हावा म्हणून प्रयत्न करणार नाही, त्याला तो त्याच्यात कुवतीवर बाहेर काढायचाच प्रयत्न करणार आणि त्यासाठीच मदत करणार. आणि इथं तर मी आहे साक्षात, त्यामुळं मी त्याला तसं मुद्दाम सांगणारच नाही, तुम्ही असं करू नका बुडाल किंवा असं करा तर असं करा. तर हे मी त्याच्या हिताचंच सांगितलेलं असतं, ते माहीत असतं का, तर तुम्ही अजून त्यातले पुढचे टप्पे अनुभवलेले नाहीत, बेकार आहे पुढं कंडिशन. तर लक्षात घ्या आहेच, त्यामुळं एवढ्यावर काय होत नसतंय, ते भरपूर आहे अजून आत्ताची तर महिना, आणि ते पण असं व्हर्च्युअलीच आहे. आपण ते ग्रुप वगैरे लक्ष ऑफलाईनला मी हँडलिंग स्वतः करून तिथंपर्यंत यशापर्यंत जायनं झालंय ते, म्हणजे अजून कुठं असं आहे ना, ते फरक आहे तो. त्यामुळं सूचना त्या खूप गांभीर्याने घेत जा. आपल्या ज्या वैयक्तिक सवयी असते जरा ते गुंडाळून ठेवा टार्गेट. मी त्या मुद्द्यात मांडलंय बघा, काही लोक ताठरच असतात, लवचिक नसतात. लवचिक म्हणजे काय नम्र असं त्याचा अर्थ नाही, ते त्याचा बोलताना व्हिडिओत मर्यादा असतात की ताठरच असतात. म्हणजे ताठर ह्या अर्थाने की ते मी किती जरी सांगितलं त्याचं ते आपलाच काय म्हणतो ना त्याला म्हण, तेच असते. आणि नाही ते लवचिकपणा नसतो, मग ते मोडतात. मग असतं ते महापूर आला, एखादा पेपर तसा आला पटपट मोडतात मग ते, म्हणजे लक्षात घ्या. तर हे टेम्परामेंट किंवा तुमचा दृष्टिकोन हे जी पण परीक्षा आहे, म्हणजे फक्त तेवढीच गोष्ट नाही, इथं हुशारी फक्त चालत नाही, ते म्हणजे बुद्धी चातुर्य किंवा काय, तर त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यात. तर असू द्या, आज इथं थांबू आपण, उद्या सुद्धा भेटायचं आहे. तर बघतो मी कसं काय ते सांगायचं, फक्त सिलेबस ओरिएंटेड राहील आणि बघू ते 1-2 मुद्द्यावर जरा बोलता आलं तर मग तुम्हाला सुरुवात नीट होईल परवानी त्यानंतरची. फक्त मला तेच सांगायचं होतं की या महिन्याभरात तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा करंटचं तरी पण मग ह्यांना कसं सांगू, त्यांनी लेक्चर घेतलं होतं, मी ते पाळलं नाही. तुम्हाला नंतर संधी नसणार, ते आत्ताच बोला तर मला त्याच्या उद्या तरी बोलीन किंवा त्याला सेपरेट मेसेज देईन, बाबा तुम्ही असं करू नका, ते असं करा म्हणून. त्यामुळे तुम्हाला जरी काही समस्या तुमच्या अभ्यासातल्या असल्या, कुठल्याही काय असल्या, तुम्हाला कोणत्या डोक्यात काहीतरी विचार घोळत असले किंवा काहीही असू द्या, मेसेज द्या, त्याला रिप्लाय दिला जाईल. एवढंच हे करतो, थांबू मग आपण येतो. ठीक आहे.